विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा. हरे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. हरि रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम. शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम. शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम. शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम शिव शिव ओम. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 महाराज ज्ञानेश्वर महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली महाराज
महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलीक वरदा वरदा हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम माऊली ईश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज महाराज की जय अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः सांगता का सांगता का आंधळ आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते. सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा ओळसा. न मागे भिका आता हाची झाला भरवसा, ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद,
अरूप जागविला दाता घेऊनी छंद, घेऊनी आला दान निज तत्व निजबोध, स्वरूपी मेळविले नाव ठेवियेला भेद, शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याशी, मागोनी आली वाट सिद्ध ओळीची तैशी, तरले तरतिगा आणि कही विश्वासी, वर्म ते एका आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवण निधी लागो ते ठाव, निधी लागो ते ठाव, म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव, तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आईते. अभंग क्रमांक 3922. अभंग क्रमांक 3922. सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते. प्रस्तुत अभंग हा रूपक प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये आंधळा या प्रकरणामधील आहे. ही जी मानवजात ईश्वराने निर्माण केली तिला बुद्धी आणि वाणी हे दोन विशेष दिले की इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याची बुद्धी ही विकसित आहे आणि ती शास्त्र सुसंस्कृत करून त्याला आपल्या मूळ स्वरूपाला जाता येतं. आणि या ठिकाणी भगवंताला आळवण्यासाठी किंवा व्यवहारातील शुचिता पाळण्यासाठी वाणी दिलेली आहे. तेव्हा ह्या बुद्धी आणि वाणी या दोन साधनांचा उपयोग करून मनुष्य आपल्या मूलभूत असणारं जे स्वरूप आहे ते स्वरूप आहे सच्चिदानंद अद्वय, की ज्या ठिकाणी अजरत्व अमरत्व आहे, ज्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्वाचा अभाव आहे, ज्या ठिकाणी जन्म मरण परंपरा किंवा बंध मोक्ष याचा देखील अभाव आहे. आणि केले होते याची जन्मे, मनुष्य शरीरामध्येच ही स्थिती आपल्याला प्राप्त करून घेता येते. आणि हा जो अभंग आहे तो ह्या मूळ स्थितीला प्राप्त झालेला जो पुरुष आहे, सिद्ध पुरुष आहे, त्या सिद्ध पुरुषाचा जसा अमृतानुभव हा ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी आपली जी काही असणारी सहजावस्था आहे किंवा आपली स्वरूपस्थिती आहे, आपली अलौकिक दिव्य जी आध्यात्मिक अनुभूती आहे ती अनुभूती अमृतानुभवामध्ये प्रगट केलेली आहे. तसंच जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आपल्या सिद्ध स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर किंवा स्वरूपस्थितीला प्राप्त झाल्यानंतर जे काही तृप्तीचे उद्गार आहेत किंवा तृप्तीचा ढेकर आहे किंवा मनुष्य जन्माची इति कर्तव्यता ज्या ठिकाणी परिसमाप्त झालेली आहे, कृतकृत्यता ज्याला म्हणतात, कृतम कृत्यम येन, ज्यांनी करायला पाहिजे ते आपल्या जीवनामध्ये सर्व साधन केलं आणि आपल्या साध्याला प्राप्त झालो म्हणजे ज्या साध्याला आपल्याला प्राप्त करायचं होतं ते साध्य आपणच झालो. याचा अर्थ आपण त्या साध्यावरून वेगळं राहिलो नाही. साध्य आहे की अज्ञान आणि अज्ञान कार्याच्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म, ते ब्रह्म मी आहे अशा प्रकारच्या निश्चयाला प्राप्त होणं, की या बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. आणि या ठिकाणी ह्या सर्व साधनांच्या द्वारा आता ज्या ठिकाणी हालू नये चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये,
ज्या ठिकाणी इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या अतीत असणारं आणि नित्यसिद्ध असणारं, स्वयंप्रकाश असणारं, घनीभूत आनंद स्वरूप असणारं जे तत्त्व आहे, ते तत्वाशी माझी गुरुकृपेने, ईश्वर कृपेने, अंतःकरण कृपेने, शास्त्रकृपेने त्या ठिकाणी मी अभेद दशेला प्राप्त झालेलो आहे. अशा प्रकारचं वारकरी संप्रदायाचा जो एक सिद्धांत आहे की त्या सिद्धांतानुरूप वारकरी संप्रदायामध्ये निष्काम कर्मयोगापासून त्याच्या साधनेला आरंभ होतो आणि निष्कर्म्य दशेमध्ये त्याची परिसमाप्ती होते. आणि ह्या परिसमाप्तीचा किंवा ज्याला गौरी शंकर नावाचं शिखर जसं हिमालयात सर्व उंच समजलं जातं, तसं ते परते काही, जे परते काही, निपजने जेथ नाही, म्हणून म्हणिपे पाही परमसिद्धी ते. अशा परमासिद्धीला, परमाशांतीला किंवा रम्य समाधानाला प्राप्त झालं की त्यापुढं त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहत नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा, किंवा फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. अशा प्रकारची जी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाल्यानंतर जगद्गुरू तुकोबारायांचं तुम्हाला आम्हाला आपलं इप्सित काय असावं, आपलं ध्येय काय असावं, ज्ञेय काय असावं, आपलं प्राप्तव्य काय असावं, जे परमोच्च ध्येय, परमोच्च ज्ञेय आणि परमोच्च प्राप्तव्य हे आपल्याला प्राप्त झाला असताना त्यापुढं त्याला काही करणं, ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम आस्ति चेत न स तत्ववित. तत्ववेत्ता जो पुरुष असतो त्याला त्या ठिकाणी ज्ञानामृताने तृप्त झालेला असल्यामुळं त्याला काही कर्तव्य राहत नाही. आणि ऋषीमुनींनी आपल्याला स्पष्ट सूचना दिलेली आहे की आस्तिचेत, आणि जर त्याला मला अजून अमकं करायचं आहे, हे करण्याचं राहिलं आहे असं जर वाटत असेल तर त्या पुरुषाला तत्ववेत्ता म्हटलं जात नाही. अशा प्रकारच्या तत्ववेत्त्याच्या भूमिकेत जगद्गुरू तुकोबाराय आपण आपल्या जीवनाचा आध्यात्मिक प्रवास जो केला आणि त्याचं फल म्हणून किंवा फलश्रुती म्हणून आपल्याला ती स्थिती प्राप्त झाली हे सांगतात. हा अभंग जो आहे, ह्या स्थितीत रमलेल्या पुरुषाला शब्द कसे स्फुरण होतात आणि ते पुन्हा तुमच्या आमच्यासाठी आंधळ्याच्या रूपकामध्ये कसे ग्रथित करून ठेवतात याच्यावर चिंतन करण्यापेक्षाही त्यांनी ते केलं म्हणून आपल्याला ही स्थिती आज का आपलं ध्येय म्हणून ठेवता आली. किंबहुना या ठिकाणी जगत कल्याणासाठी ईश्वर इच्छेने किंवा आपल्या स्वेच्छेने हे महापुरुषांच्या ठिकाणी हे अशा प्रकारचं आर्ष असं ज्याला प्रातिभ दर्शन झालेलं आहे ते दर्शन शब्दाच्या द्वारा साकार होत असतं. आणि त्याच प्रकाराने याचा अभंगामध्ये सांगतात पुढे जाऊन की ही जी वाट आलेली आहे सिद्ध ओळीची तैशी, ही परंपरेने वाट चालत आलेली आहे आणि त्या वाट चालण्याने, त्या परमार्थ पथावर चालण्याने आम्ही आमच्या जे काही ध्येय आहे त्या ध्येयाला प्राप्त झालो असं सांगत आहेत. म्हणजे या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी सर्व साधक समाजाला या ठिकाणी आपल्या साध्य त्यांनी काय ठेवलं पाहिजे, आपल्याला जे काही आपण साध्य ठरवू त्याचं नियत असणारं साधन, त्या साधनावर आपण आरूढ होऊन ते साध्य प्राप्त होईपर्यंत मनुष्याने पुन्हा माघारी पाहू नये. आणि ते या जन्मात होईल, आज होईल का युगांताला होईल, परंतु मी माझ्या ह्या साधनेपासून हे साध्य प्राप्त होईपर्यंत मी परान्मुख होणार नाही, अशा प्रकारचा त्याचा निश्चय असावा. आणि हीच गोष्ट जगद्गुरू तुकोबारायांनी ह्या आंधळ्याच्या रूपकामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. ही थोडक्यात तुकोबारायांच्या अनुभूतीने शब्दाचा आकार धारण केलेला आहे. जर आपण ह्या शब्दाच्या अर्थाचा विचार केला, त्यानंतर त्याच्यामधला समन्वय जाणून घेतला, तर आपल्याला त्याचं अनुष्ठान आपण केलं तर आपल्याला ही ध्येयरूपता किंवा अर्थरूपता आपल्याला प्राप्त होईल. अशा प्रकारचे हे शब्द आपल्याला मागून जाण्यासाठी ह्या शब्दाच्या सूत्रांना धरून आपण आपलं ध्येय किंवा ज्ञेय किंवा प्राप्तव्य निश्चित केलं तर आपल्याला एक दिवस अशा आयुष्यात येईल की आपणही जगद्गुरू तुकोबारायांसारखा
तृप्तीचा, निरंकुशा तृप्तीचा ढेकर देऊ शकतो, की ज्या ठिकाणी आपलं शरीर आहे, शरीर तर पडलेलं नाही, देह आहे, परंतु देहभाव विवर्जितता जी आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारचं देहभाव विवर्जित किंवा ज्याला आपण स्थितप्रज्ञता म्हणतो, ज्याला आपण देहीचं विदेही भोगुदशा असं म्हणतो, अशा प्रकारची जी जीवनमुक्ती आहे आणि ती जीवनमुक्तीची पराकाष्ठा आहे. जीवनमुक्तीची पराकाष्ठा म्हणजे याचा अर्थ जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगत असताना विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, अशा प्रकारची जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि यामध्ये आपण एखादा मनुष्याला म्हणतो तो आंधळा आहे, याचा अर्थ त्याला कोणताही पदार्थाच्या आकाराचं ज्ञान करून घेण्याची, त्याचा रूपाचं ज्ञान करून घेण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी नाही. ते नेत्रेंद्रिय जे आहेत ती कार्यकारी नाहीत असं आपण समजतो, म्हणून त्याला आपण आंधळा असं म्हणतो. परंतु या ठिकाणी हा आंधळा जो आहे हा जे बाह्य जगत आहेत त्या बाह्य जगताचं ग्रहण, त्या ठिकाणी त्याला डोळे असले किंवा नसले, म्हणजे तो प्रज्ञाचक्षु असला किंवा तो जन्मांध व्यवहारदृष्ट्या असला तरी पण त्याला त्याची आंतरदृष्टी विकसित झालेली असते. आणि ती त्या आंतरदृष्टीनं उदाहरणार्थ श्री संत समन्वय महर्षी गुलाबराव महाराज, की जे ज्ञानोबारायांची आपल्याला कन्या असं समजत होते, भगवान आपला पती आहे असं मानत होते, अशा महापुरुषांप्रमाणे जरी बाह्यदृष्टी नसली, ही भौतिक दृष्टी नसली तरी अभौतिक अशा प्रकारचं जी काही दृष्टी आहे की जे अंतर्ज्ञान आहे त्या ज्ञानाने परमात्म्याला यथार्थ रीतीनं विषय केलेलं असतं आणि ते जीवनमुक्तीचं सुख भोगत असतात. आणि त्यामध्ये कोणताही विषय नाही आणि आनंद आहे. त्या आनंदाला कोणत्याही देश, काळ किंवा वस्तू यांचं कोणत्याही प्रकारचं बंधन त्या ठिकाणी नाही किंवा परिच्छेद नाही. त्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेद नाही. ही स्थिती जी आहे ती नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान अशा प्रकारची आहे. आणि या स्थितीमध्ये नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही, अशा प्रकारची ही स्थिती आहे. त्या ठिकाणचं नित्य असंगत्व आणि निर्विकारत्व अबाधित अशा स्वरूपाचं आहे. त्या ठिकाणी शरीराला येणारं जे जरा मरण जन्मादी षड्भाव विकार याचा स्पर्शसुद्धा त्या स्वरूप स्थितीत लागत नाही. आणि सुखदुःख जे आहेत ते अंतःकरणाचे धर्म त्यांचाही संबंध कोणत्याही प्रकाराने पोचत नाही. इतकंच नाही तर ह्या सर्व विश्वाचं मूळ कारण असणारं, ज्याला आपण परिणामी उपादान कारण असणारी जी माया आणि त्या मायेचं कार्य यांनी अस्पर्शित अचुंबित अशा प्रकारची स्वरूपस्थिती आणि त्या स्वरूपस्थितीचा भोग ते घेऊ शकतात. म्हणजे तुका म्हणे मुक्ती परिणिली नोहरी, आता दिवसचारी खेळी मिळी, अशा प्रकारच्या स्थितीला असणारा हा जो महात्मा आहे की तुम्हाला आम्हाला सर्व जगाचा परिचय आहे परंतु ब्रह्माचा परिचय नाही. आणि त्यांना ब्रह्माचा परिचय इतका दृढ झालेला आहे की त्यापुढं त्यांना जगत नावाचा पदार्थ दिसत नाही, देहभावावर ते कधीच येत नाहीत, अशी स्थिती आहे. आणि तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात, तुका म्हणे ऐसे झालिया वाचून करणे तो सीन वाटतसे. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला नेहमी असं वाटावं की ही जी स्वरूपस्थिती, हा जो आंधळा तुकाराम महाराजांनी आपली अनुभूती आदर्श रूपाने सांगितलेली आहे तीच आपल्या जीवनाचा आदर्श असावा. ह्या स्थितीला पाहिलं तर मनुष्याला विषयांपासून सुख होतं अशा प्रकारची भ्रांत धारणा ही कधीच त्याच्या बुद्धीवर आरूढ होणार नाही. आणि तो आपल्या योग्य दिशेने जोपर्यंत आपल्याला ही स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत तो अत्यंत योग्य अशा प्रकारचं नियत साधनं जी आहेत, श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, ही अंतरंग साधनं, या साधनाच्या अनुष्ठानामध्येच तो राहावा. म्हणून जगद्गुरू तुकोबारायांना ही कळकळ आहे किंवा ही त्यांच्या अंतःकरणात तळमळ आहे की कोणीही मानव जो जन्माला आला तो महामानवच झाला पाहिजे, तो जीव न राहता तो देवच झाला पाहिजे. याचा अर्थ इतकी तुकाराम महाराजांना आपली चिंता आहे की या ठिकाणी हा देव झाला पाहिजे. म्हणजे देवाला तरी ईश्वर स्वरूपात विक्षेप आहे,
परंतु याच्या ठिकाणी मलही नसावा, विक्षेपही नसावा आणि आवरण देखील नसावं. आणि असा हा जो पुरुष आहे तो निर्विक्षिप्त असावा आणि तो निरावरण असावा. आणि हे त्याचं मूळचंच स्वरूप आहे आणि ही खरी त्याची वास्तव स्वरूप स्थिती आहे. हे अपौरुषीय वेदाने किंवा द्रष्ट्या ऋषींनी ही अनुभूती घेतलेली आहे. श्रुती, युक्ती आणि अनुभूतीच्या द्वारा हा केलेला त्यांनी आपल्या जीवनामध्ये जो निवाडा आहे तोच निवाडा मनुष्य जातीला देण्यासाठी ते प्रवृत्त झालेले आहेत. म्हणून मनुष्याने, स्वामी महाराज सांगायचे की संकल्पनाच करायच्या झाल्या तर जशा तुकाराम महाराजांनी कल्पना केली, काही ऐशी दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मधी. किंवा तुकाराम महाराजांचा दुसरा, आईशे भाग्य कैला हाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहे त्याच करीत राहिलं पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे की लहान मुलं खेळतात आणि खेळत असताना ते आपले लुटपुटीचे खेळ खेळतात. हातात मुठभर वाळू घेतात आणि दुसऱ्या मित्राला म्हणतात की हे घे चुरमुरे. त्याला माहीत आहे ही वाळू आहे, परंतु तो घेतो आणि तो म्हणतो की चुरमुरे फार खुसखुशीत झालेले आहेत. आणि दुसरा मित्र हातात काही वाळूच घेतो आणि दुसऱ्याला देतो आणि त्याला म्हणतो हे घे पेढे. तो म्हणतो पेढे फारच गोड झालेले आहेत. वास्तविक लुटपुटीचे चुरमुरे आणि लुटपुटीचेच त्या ठिकाणी पेढे. मग ह्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? दोघांमध्ये श्रेष्ठ कोणीच नाही, कारण हा लुटपुटीचा खेळ आहे. त्यामुळं श्रेष्ठ काहीच नाही. पण म्हणायचंच झालं तर लुटपुटीचे चुरमुरे खाण्यापेक्षा लुटपुटीचे पेढे खाणं चांगलं. तसं या ठिकाणी लुटपुटीचे चुरमुरे म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या विषयामध्ये सुखाचा शोध घेणं. मग तो इहलोकासाठी असो किंवा परलोकासाठी असो, हे लुटपुटीचे चुरमुरे आहेत. परंतु काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा हे चिंतन करणं म्हणजे हे पेढ्याचं चिंतन करण्यासारखं आहे. आणि याच्यामधून आपल्याला हे माया आणि माया कार्य यांचं आकर्षण राहत नाही, तरी यांचं जे अधिष्ठान आहे ब्रह्म, ते ब्रह्मस्वरूपाचं आकर्षण राहतं आणि मनुष्य त्या ब्रह्मस्वरूपाचीच अनुभूती घेण्यासाठी प्रवृत्त राहतो. म्हणून हे जे चिंतन आहे हे वेदांत वाक्येषु सदा रमन्तः, भिक्षान्न मात्रेण चतुष्टिमन्तः, अशोकवन्तः करुणैकवन्तः, कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे चिंतन करत असताना संन्यास्य श्रवणम कुर्यात, संन्यास घेऊन नंतर ह्या साधनांचं अनुष्ठान करावं असं सांगितलेलं आहे. परंतु आपल्या ह्या वारकरी संप्रदायामध्ये हे भगवद अवतार असणारे जे संत यांनी कोणत्याही आश्रमामध्ये आश्रमनिरपेक्ष, लिंगनिरपेक्ष, वयोनिरपेक्ष अशा प्रकारचं बाह्य, देश, काल, वस्तू निरपेक्ष असं स्वतःसिद्ध, स्वयंप्रकाश, स्वसंवेद्य असे हे आत्मा आपलं स्वरूपच असल्यामुळं आपल्याला त्याची अनुभूती घेता येते असं संतांनी स्वतः अनुभवलं. आणि त्या अनुभव घेऊन त्या ठिकाणी अनुभवे आले अंगा, ते या जगा देतसे. आपल्याला ते अगदी मुक्त हस्ताने आपल्या हृदयामध्ये हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, अशा रीतीने हे संक्रमित केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणताही आश्रम किंवा वयोवस्था याचा विचार न करता जर तुमच्या अंतःकरणात जिज्ञासा झाली तर त्या जिज्ञासेची पूर्ती करण्यासाठी जे आपल्या ह्या मराठी वाङ्मयाच्या रूपाने हे 3 संत जे आहेत त्यांनी ही प्रस्थानत्रयी आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेले आहे. या प्रस्थानत्रयीच्या द्वारा त्याला कोणीही बलतेने येथ सद्भावे नाहावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, येतुलेनी संसाराशी द्यावे तिळोदक. अशा प्रकारचं हे तुकोपनिषद म्हणजे 4ही वेद चौवेदाचे केलेसे विवरण, अर्थही गहन करुणिया. आपल्याला ते वेद जरी असेल तरीसुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, वेद आम्हावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले हाती. या ठिकाणी वेद जरी आमच्यावर रुष्ट झाला, कर्मकांडाचा अनुष्ठान करण्याचा आम्हाला कदाचित अधिकार नसला तरीसुद्धा या ठिकाणी त्याचं तत्त्वज्ञान जे आहे, जर आम्ही साधन चतुष्टय संपन्न असू, आमच्या ठिकाणी विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटकं आहेत
आणि मुमुक्षुत्व जागृत आहे, तर आम्ही गुरूंच्या शरणागतीनंतर ही आपली स्वरूप स्थिती प्राप्त करून ठेवतो. याचं कारण काय आहे? स्वामी महाराज नेहमी सांगायचे की आपण दुसऱ्याच्या घरात जायचं असेल तर आपण दरवाजा ठोठावतो आणि मी घरात आलं तर चालेल का असं विचारून जातो. पण आपल्या घरात जेव्हा आपल्याला जायचं आहे तेव्हा आपण कोणाला न विचारता आपल्या घराला दरवाजा लोटून आपण घरामध्ये जाऊ शकतो, कारण ते आपलं घर आहे. तसं ज्ञानदेवा घर चिदानंदी, आपलं चिदानंद आत्मस्वरूप जे आहे ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जाता येतं. आणि ह्या वारकरी संप्रदायाची जी श्रीमंती किंवा जे ऐश्वर आहे ते हेच आहे की यामध्ये मनुष्याला ह्या वारकरी संप्रदायाचं जो काही अनुष्ठाता आहे त्याला हे तत्त्वज्ञान प्राप्त करून घेता येतं. आणि तत्त्वज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतरही त्यानंतर या अभंगांमध्ये हे 3 अभंग आहेत आजचे, यामध्ये त्याला केवळ या ठिकाणी मुक्तताच प्राप्त करता येते, ज्ञानाच्या द्वारा मुक्ती प्राप्त करता येते एवढंच नाही, तर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचा विकास जीवनामध्ये करून त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता येतं. आणि असा जो पुरुष आहे तो आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच, त्याचं स्वतःचं आत्मकल्याणही होतं आणि तो जगाला उपकारक असा मार्गदर्शक पण होऊ शकतो. अशा प्रकारची ही जीवनशैली हे सांगणारा हा संप्रदाय आहे. आणि अशा प्रकारच्या महापुरुषांनी हे जे आपले झालेले सगळे संत, सर्व संतांच्या मांदियाळीने हे आपल्याला उघड स्वरूपामध्ये गेय अशा अभंगवाणीमध्ये किंवा ओवी रूपामध्ये हे आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि त्याचा आपण विचार करण्याला प्रवृत्त झालो. आपण माऊलींच्या कृपाछत्राखाली पवित्र सेल्ला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ ज्या ठिकाणी जेथे देव येऊनी होती पक्षी, अशा प्रकारचं हे स्थान आहे. जगामध्ये आळंदीसारखं किंवा ह्या अलंकापूर क्षेत्रासारखं क्षतात्रायते इति क्षेत्रम, जर मनुष्य जीवनामध्ये जेवढे आघात असतील त्रिविध तापाचे, त्या आघाताचं निवारण करण्यासाठी हे एक अलौकिक अशा प्रकारचं क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये आपण माऊलींच्या कृपाछत्राखाली हे चिंतन करण्यास यथाशक्ती यथामती प्रवृत्त झालो. त्यामध्ये आजचा जो विषय आहे तो ह्या आंधळा किंवा ह्या आंधळ्याचं केलेलं रूपक, त्याचा आपण यथाशक्ती यथामती धावता भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. हे आपल्याला आपल्या एका सत्रामध्ये हे सगळ्या अभंगाचं पूर्णपणे सर्वांगाने निरूपण करणं शक्य नाही. परंतु आपण जे जे काही अध्ययन केलेलं आहे, उदाहरणार्थ वेदांताचं, तर त्या वेदांताला अनुसरून या ठिकाणी तुकोबारायांची वाणी अनुभूतीच्या कसोटीवर पूर्णपणे घासून आणि त्या अनुभूतीचे शब्द या ठिकाणी सांगत आहेत. याच्यामध्ये येणाऱ्या प्रक्रिया वगैरे बाजूला जरी आपण ठेवल्या तरी त्याच्यामध्ये जो सिद्धांत आहे किंवा जी त्यांची स्वानुभूती आहे, मनुष्य जीवनाची कृतार्थता कधी झाली तर अशा प्रकाराने उद्गार येतील त्यावेळेला झाली, एवढा विचार तरी आपण करावा. तर त्यासाठी आपण प्रवृत्त झालेला आहोत. तर आता तुकोबारायांना विचारलं की तुमची अनुभूती काय आहेत. तुकोबाराय म्हणतात, सहज मी आंधळागा. तर मी सहज आंधळा आहे. सहज म्हणजे जन्मनासह, जन्मजात आंधळा आहे. म्हणजे मी जसं एखादा मनुष्य बहिरा आहे आणि म्हणतात की बहिरा पण काय ऐकेल, त्याला ऐकूच येत नाही, तो ठार बहिरा आहे असं म्हणतात. तसा मी पूर्णपणे आंधळा आहे. याच्यातून तुकोबाराय हे सांगतात, जर तुम्ही या जगताविषयी पूर्ण आंधळे आहात म्हणजे अज्ञान आणि अज्ञान कार्याचं अतिक्रमण केलं तर न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याचे प्राणांचं उत्क्रमण होत नसतं. येह एव समविलियंते, या ठिकाणी तो जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो, देहपातानंतर विदेहमुक्त होतो. आणि तुम्ही तर या ठिकाणी म्हणतात की मी सहज जन्मताच मी आंधळा आहे. याचा अर्थ असा आहे की हे जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, याचा अर्थ याच्यावरून जगद्गुरू तुकाराम महाराज हे अवतारी कोटीतले संत आहे आणि त्या ज्ञानोबाराय हे सर्व जगदोद्धारा लागी धरिले अवतार, मिरविला बडीवार सिद्धाईचा. जगत कल्याणासाठी ते आपल्या इच्छेने
किंवा अवतारी कोटीतले पुरुष ईश्वराच्या इच्छेने तुमच्या आमच्यासाठी येत असतात, त्याप्रमाणे आलेले हे आंधळे आहेत. आणि हे सहज आंधळे, याचा अर्थ जन्मताच त्यांना अज्ञान नाही, की त्यांना कोणत्याही अज्ञानाचा स्पर्श नाही. केवळ दयेनं ओतप्रत असणारं त्यांचं अंतःकरण कल्पांतापर्यंत अनेक वेळेला परत पुन्हा पुन्हा जणू काही जन्माला येतात आणि जणू काही समाधीला प्राप्त होतात. वर्णन केले की ज्ञानोबरायांची ही या कल्पातली 128 समाधी आहे असं सांगतात. जेव्हा जेव्हा त्यांना जगताच्या कल्याणासाठी यावं वाटतं तेव्हा हे महापुरुष येत असतात. आणि ती अवस्था तुकाराम महाराज सांगतात की मी सहज मी आंधळा गा. तर ह्या आंधळा याचा अर्थ आम्हाला हे जगताचं जे कार्यरूप जगत आहे, संपूर्ण जगत, जे जे काही आपल्याला कोणत्याही प्रमाणाने ज्याचं ज्याचं ज्ञान होतं, असे जेवढे जेवढे विषय असतील ह्या विश्वामध्ये, तर ते विश्वातले कोणतेही विषय मला दिसत नाही. मी त्याविषयी मूळचाच आंधळा आहे. म्हणजे माझ्या मूळ स्वरूपामध्ये हे जगत आणि जगताचं कारण अज्ञान हे कधी झालंच नाही. याचा अर्थ संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. अशा प्रकारची ही माझी स्थिती आहे. आणि हा जो मार्ग आहे तो निज निराकार पंथे. ह्या मार्गावर प्राप्त होण्यासाठी आपल्याला निज म्हणजे आपलं स्वतःचं स्वरूप, किंवा निज म्हणजे आत्मा, निज म्हणजे अंतःकरण, असे अर्थ आहेत. परंतु या ठिकाणी निज निराकार पंथे म्हणजे आपला जो निज असणारा स्वतःचा प्रत्येगात्मा आहे, तो प्रत्येगात्मा निराकार आहे. याचा अर्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया आणि भेद ह्या सर्वांचा काय आहे, त्रैकालिक अत्यंताभाव आहे. आणि तो पंथ जो आहे तो प्रत्येकात्म्याचा पंथ निराकार पंथ आहे. याचा अर्थ आपल्याला जेव्हा मुक्ती प्राप्त होते त्याच्यामध्ये सगुण आणि साकार हे काहीच राहत नाही. त्यामध्ये गुणांच्या अतीत व्हायला पाहिजे आणि आकाराच्या अतीत व्हायला पाहिजे. हा आमचा पंथ आहे. म्हणजे ज्ञानाचा जो पंथ आहे तो पंथ या ठिकाणी प्रवृत्ती जी आहे तर ती प्रवृत्ती, धर्म दोन प्रकारचा आहे परमात्मा प्राप्तीचा. एक प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे आणि एक निवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे. ज्याच्यामध्ये इहलोकातलं किंवा परलोकाचं सुखाची प्राप्तीची इच्छा केली जाते आणि त्यासाठी जी साधना केली जाते तो प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे, जो वेदाने सांगितलेला आहे. दुसरा निवृत्ती लक्षणात्मक धर्म आहे, ज्याला इहलोकातले किंवा परलोकातले भोग स्वतःहून त्याचे पायिक झाले तरी ते भोगावे असं वाटत नाही. त्याला रात्रंदिवस हीच तळमळ लागलेली आहे. कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, आयशी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. अशी ज्याला तळमळ लागलेली आहे तो जे काही अंतरंग साधनांचा अनुष्ठान करतो, श्रवण मननादिकेचा, त्याला म्हणतात निवृत्ती लक्षणात्मक धर्म. तर या निवृत्ती लक्षणात्मक धर्मालाच या ठिकाणी निराकार पंथ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये ह्या पंथाला लागल्यानंतर ह्या मार्गाने जात असताना पहिल्यांदा साधन कोणतं असेल तर श्रवण, दुसरं साधन आहे मनन, तिसरं साधन आहे निधिध्यासन, चौथं साधन आहे तत्वम पदार्थ शोधन. आणि त्याद्वारा त्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि आत्मसाक्षात्कार झालेल्या पुरुषाचा हा त्याचा शेवटचा जन्म असतो. यानंतर त्याला पुन्हा जन्म येत नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे तिलाच मुक्ती असं म्हणतात. आणि त्या मुक्तीच्या वेळेला त्या मनुष्याला काय ज्ञान झालेलं असतं तर त्याला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, देह मी हे नव्हे सरे, उरला उरे विठ्ठल. त्याला मी हा 3.5 हाताचा पंचभौतिक देह मी आहे, म्हणजे स्थूल शरीर मी आहे, किंवा सूक्ष्म शरीर सुखदुःखांचा भोग घेणारं हे जे सूक्ष्म शरीर आहे ते मी आहे असंही त्याला वाटत नाही. तसंच ह्या दोन्हींचं कारण असणारं जे कारण शरीर किंवा अज्ञानात्मक असा हा देह तो मी आहे असं वाटत नाही. त्याला एकच वाटतं, न वर्णाश्रमाचार धर्मा. या ठिकाणी मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, तर मी चिदानंदरूप आत्मा आहे. अशा प्रकारचा त्याला निसंशय, संशय विपर्यय रहित असा बोध होतो. आणि मी जो आहे तो मी सच्चिदानंद एकमेवाद्वितीय अशा प्रकारचं असणारं ब्रह्म आहे. ते ब्रह्म सत्य आहे. हे जगत स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि मी ब्रह्मरूप आहे
अशा प्रकारचा संशय आणि विपर्ययरहित बोध त्याला होतो. आणि अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची जी वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आणि अज्ञान कार्याचा बाध करणारं अशा स्वरूपाचं असतं. परंतु हा जो बोध होतो त्याला मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मीमध्ये अहम हा सुद्धा भ्रमरूप आहे. आणि त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे ती वृत्ती अज्ञानाचा नाश करते, अज्ञान कार्याचा बाध करते आणि त्यानंतर त्या वृत्तीला निवृत्त करण्यासाठी काहीच राहत नाही. म्हणून ती वृत्ती वेदांताच्या दृष्टीनं स्वपरविरोधी अशा प्रकारची आहे. अज्ञानाला घालून तीही निवृत्त होते. जसा एखाद्या शेताचा मजुरांचा मुकादम दिवसभर त्यांच्याकडून काम करून घेऊन संध्याकाळी त्याला जेव्हा सुट्टी देतो त्यावेळेला त्यांना सुट्टी दिल्यानंतर तो तिथं मुक्कामाला राहत नाही, तोही निघून जातो. त्याप्रमाणे वृत्ती ही निवृत्ती झाली आणि जन न दिसे तेथे. या ठिकाणी हा निज निराकार जो पंथ आहे त्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी वृत्ती ही सुद्धा निवृत्त होते. आणि ती निवृत्त झाल्यानंतर ते अज्ञान कार्य जन लोक जे आहेत किंवा हे जे विश्व आहे, जगत आहे, ते सुद्धा त्याला आसून नसल्यासारखं स्वप्नीचे मृग काय स्वप्नीचे चेले जाईल रया. जसा स्वप्नातून जागा झालेल्या मनुष्याचा त्या स्वप्नातल्या पदार्थांची पूर्णपणे निवृत्ती होते त्याप्रमाणे याला ह्या जगत नावाचा जो भ्रम आहे त्या भ्रमाची निवृत्ती होते. आणि त्यात अज्ञानाचं कार्य असणारा जो अहंकार, तो अहंकारही त्या तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ निधी भ्रम, त्या भ्रमाची देखील निवृत्ती होते. त्यावेळेला त्याला सांगतात की वृत्ती हे निवृत्ती झाली. आणि त्यावेळेला जन न दिसे तेथे, त्या ठिकाणी त्याला हे लोक दिसत नाहीत. या जन नव्हे हा अवघा जनार्दन. आपल्याला लोक दिसतात आणि त्याला लोक हा परमात्मा दिसत असतो. जसं रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला, पण ज्यावेळेला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला असा आपला दृढ निश्चय होतो की ज्या वेळेला मी त्या सर्पाला सर्परूपाने पाहत होतो तेव्हाही मी दोरीलाच पाहत होतो. फक्त तिथं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान होतं. ते एखाद्या दिव्याच्या साह्याने कोणी एखाद्या जाणत्या पुरुषाने त्या दोरीचं ज्ञान करून दिल्यानंतर त्या सर्पाची निवृत्ती झाली. पण ज्या वेळेला सर्प निवृत्त होण्यापूर्वीही मी पाहत होतो दोरीला आणि म्हणत होतो सर्प, हे केवळ वाचारंभण आहे. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिकेत्येव सत्यम. अशा प्रकाराने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी मी माझे वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. आणखी म्हणजे ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर माणसाला जे दुःख भोगावं लागतं ना, ते अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. अहंकार, मी देह आहे किंवा देह माझा आहे, याच्यामुळं मनुष्य रात्रंदिवस दुःख भोगत असतो. परंतु हा अहंता आणि ममता, मी देह आहे आणि देहसंबंधी पुत्रदारा धन हे माझं आहे, अशा प्रकारचा जो भ्रम आहे तो मी माझे हरपले. त्या ठिकाणी मी हरपला आणि माझंही गेलं, म्हणजे अहंता आणि ममता या ठिकाणी जावे. म्हणजे मनुष्य जे सुखाच्या कल्पना करतो ना, त्याने आपल्या कल्पना करायच्या आणि शेवटी सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी. अशा प्रकाराने जीवन घालवण्यापेक्षा तुकोबाराय जे सांगतात त्याच्यावर दृढ विश्वास जर आपण ठेवला तर तुकाराम महाराज जो मार्ग सांगतील त्याच मार्गाने आपल्याला गेलं पाहिजे. दुसरा मार्ग आपण उलट विचार करिता वाया जाय काळ, लटिकेची मुळं फजितीचे, अशा प्रकारची स्थिती होते. म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी मनुष्याने स्वप्नात मी आणि माझं आपलं सुषुप्तीमध्ये झोपेमध्ये मी कोण आहे याची आठवण नाही आणि माझे कोण आहे याची आठवण नाही. तो प्रत्येक पुरुष झोपेतून उठला का म्हणतो की मी खूप आनंदाने झोपलो होतो आणि मला काहीच कळलं नाही असं म्हणतो. याचा अर्थ तिथं अज्ञानाचं आवरण जरी असलं पण मी माझ्याचा विसर आहे ना. म्हणजे याचा अर्थ जागा झाला की लगेच माझा मुलगा आजारी आहे, मी दरिद्री आहे, मला आज अमकं काम करायचं आहे, हा सुरू झाला विचार जागृतीत आल्याबरोबर का दुःखाला सुरुवात झाली. याचा अर्थ मी आणि माझं हे मला कसं विसरता येईल याचा मनुष्याने विचार करावा. आणि
अजून सांगतात, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. आणि म्हणतात हे जे दृश्य जगत म्हणजे जे दिसत होतं मला, तर ते दिसणं आता, ते जे दृश्य पदार्थ होते, यद दृष्टम तर नष्टम, हे जे जे दिसतं ते सर्व काय असतं, नष्ट होणारं असतं. म्हणून या ठिकाणी लोकांना ते दृश्य रूपाने वाटतं, आता ते माझ्या वृत्तीवर येतच नाही. त्यामुळं मला ह्या मार्गाचा अवलंब केला आणि वेदमार्गे मुनी गेले, त्याच मार्गे चालिलो. नकळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. अशा प्रकारचे सुखे मी निजलोगा. या ठिकाणी धर्म जागो सदैव निवृत्तीचा, जेने फेडिले पडळ. अशा प्रकारचा हा अज्ञानाचा पडदा दूर झालेला आहे. आणि अशी स्थिती मला जीवनामध्ये यावी, ही स्थिती तुकोबारायांनी भोगलेली आहे. आणि माझ्यासाठी त्यांनी त्याचं मार्गदर्शन रूपाने आपली अनुभूती सांगितलेली आहे. अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते. मग आता तुम्ही कसे आहात तुकोबाराय? तर सुखे मी निजलोगा, शून्य सारोनी तेथे, त्रिकूट शिखरी गा, दान मिळे आईते. हा जो मनुष्य आहे ना, हा जो आंधळा आहे ना, हा जगातला सर्वात महामानव आहे. म्हणजे या ठिकाणी हा पुरुष जो आहे, हा यांनी खरी जी स्थिती आहे, जी मानवाची मागणी आहे आतमधून, की दुःख संबंध रहित सुख मला पाहिजे आणि त्याला कोणत्याही देशाच्या कालाचं वस्तूचं व्यवधान नसावं, तर ही स्थिती पूर्णपणे जिवंत असताना ही तुकोबारायांनी अनुभवलेली आहे. म्हणजे हा जो पुरुष आहे, हा पुरुष केवळ तत्त्वज्ञ नाही, तर हा पुरुष जो आहे, तत्त्वज्ञानाचं फल आहे जीवनमुक्ती. परंतु या ठिकाणी ह्या जीवनमुक्तीमध्ये अज्ञान आवरण गेलेलं असतं, पण विक्षेप मात्र असू शकतो. तुकाराम महाराजांची ही जी स्थिती आहे, त्या ठिकाणी आवरण तर गेलेलंच आहे, परंतु ईश्वरापेक्षाही हा पुरुष मोठा मानला जातो. कारण ईश्वराला ह्या सगळ्या जगताच्या प्रत्येक प्राणीमात्रांना कर्माच्या सापेक्ष फल द्यायचं असतं. त्यामुळं एवढी मडकी घडवून ठेवलेली आहेत, तर त्यांना कोणत्या प्रकाराने सुखदुःखाचा भोग त्यांच्या कर्मानुरूप द्यावा, हा ईश्वराला फार मोठा विक्षेप आहे. म्हणून त्याच्यापेक्षाही ही श्रेष्ठ स्थिती आहे की ज्याच्यामध्ये विक्षेप पण नाही. थोडक्यात काय, की ज्ञानाच्या ज्या सप्तभूमिका आहेत, ज्ञानाच्या सप्तभूमिका आहेत, थोडक्यात सांगतो की या ठिकाणी शुभेच्छा, सुविचारणं, तनुमानसा आणि सत्वापत्ती, ह्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. त्यापैकी पहिल्यांदा श्रवणाला या ठिकाणी शुभेच्छा म्हणतात, मनन करणं याला सुविचारणा म्हणतात, निधिध्यासन करणं याला तनुमानसा असं म्हणतात, आणि सत्वापत्ती म्हणजे ही ज्ञानाची भूमिका आहे. या भूमिकेत गेलेल्या मनुष्याला जरी जीवनभर विक्षेप राहिला तरी त्याला परत जन्म येत नाही. परंतु या ठिकाणी त्याला पुन्हा काही करण्याची आवश्यकता नाही. परंतु या ठिकाणी हा जो पुरुष आहे, याला वेदांताचं तत्त्वज्ञान झाल्यानंतर पुढच्या ज्या सप्तभूमिकेमध्ये असंसक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा या अवस्थांचा विचार, या अवस्थांच्यामधून संक्रमण करणारा हा मनुष्य आहे. की अनुहात ध्वनीनाद, दत्त महाराज याचं उदाहरण आहेत की अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे, छंदे छंदे डुल्लतसे. हा आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, काय सांगो झाले काहीची या बाही, पुढे चाली ते हे आवडीने. अशा प्रकारचा हा महापुरुष आहे. म्हणून या महापुरुषाचं ते वर्णन आहे की सुखे मी निजलोगा, शून्य सारोणी तेथे. मी आता सुखाने झोपलो. सगळेच माणसं सुखाने झोपलेले असतात, परंतु त्या ठिकाणी शून्य म्हणजे अज्ञान मात्र असतं. कारण प्रत्येक मनुष्य झोपेतून उठलेला मी आनंदाने झोपलो होतो म्हणतो, पण मला काहीच कळलं नाही असं म्हणतो. त्याचा अर्थ तिथं अज्ञान आहे. पण यांच्या ठिकाणी सुखे मी निजलोगा, शून्य सारोणी तेथे, त्या ठिकाणी अज्ञानही कोणत्या प्रकारचं नाही. म्हणून ह्या पुरुषाची सुषुप्ती जी आहे, तर ती सुषुप्तीसुद्धा काय आहे, समाधीचं आहे. ज्याची सुषुप्तीसुद्धा समाधी झालेली आहे, निद्रा समाधी स्थिती, अशा ह्या महापुरुषाचं हे वर्णन आहे. म्हणजे त्याने असंसक्ती, पदार्थाभाविनी या अवस्थांचा अभ्यास करून तो उन्मनी किंवा तुर्यगा अवस्थेला प्राप्त झालेला हा महापुरुष आहे. आणि ही स्थिती आपल्या जगद्गुरु तुकोबारायांनी
ह्या भंडारा घोराडा भामचंद्र आणि ह्या देऊच्या वाड्यात इंद्रायणीच्या तटावर एकदम सामान्य गृहस्थी जीवन जगत असताना ह्या स्थितीचा अनुभव केलेला आहे की जे शुकाचार्यांनी शुकादिकाच्या हृदयीचे ध्यान असं निळोबाराय म्हणतात, हे सगळं तुकोबारायांनी या ठिकाणी अनुभवलेलं आहे. आणि हे जे दान आहे हे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आईते. आता वास्तविक जे हे त्रिकूट शिखरी म्हणजे ह्या इडा पिंगला आणि सुषुम्ना ह्या ज्या 3 नाड्या आहेत याच्यामध्ये ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर योगाचा किंवा हठयोगाचा किंवा पातंजल योगाचा अभ्यास करणारा पुरुष हा यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी या रीतीनं तो जेव्हा असंप्रज्ञात समाधीला प्राप्त होतो त्यावेळेला त्याची जी त्रिकूट शिखर आहे, त्याला त्रिकूट म्हणजे इडा पिंगला आणि सुषुम्ना, आणि त्याचं शिखर म्हणजे हे ब्रह्मरंध्र, ह्या ठिकाणी जाऊन त्याचे प्राण जे आहेत तो आपल्या आयुष्यभर केलेल्या योगाभ्यासाने हे प्राण जे आहे ते अनंत अशा प्रकारच्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तो लीन करतो. ही त्याची योगाभ्यासाची सिद्धी आहे. परंतु या ठिकाणी त्याला जे दान आहे ते आयतं मिळतं. म्हणजे योगाभ्यासी पुरुषाला इतके श्रम करावे लागतात. आपण पाहिलं की लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी नेणं म्हणो, अशा प्रकारची स्थिती आहे. जसं एखाद्या दाताने रहित असणाऱ्या पुरुषाला लोखंडाचे चणे खायला द्यावे अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून त्यांनी लिहिलं की चणे खाणे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, ही योगाची स्थिती आहे. परंतु ही स्थिती तुकाराम महाराजांना ही कोणतीही साधना न करता आपल्या श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशामुळं संत समागमामध्ये ही स्थिती सहजच त्यांना प्राप्त झाली. म्हणून म्हणतात की शून्य सारोनी तेथे, माझं जे सुखामध्ये मी जे आनंदाने झोपलेलं आहे त्याच्यामध्ये शून्य म्हणजे, कारण काय आहे, जसं एखादं बीज असावं आणि ते बीज आपण दुसरीकडं पेरलं की पुन्हा ते उगवतं परंतु जर भाजलेलं बीज असेल तर ते पुन्हा कधी उगवत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला जी ही स्थिती प्राप्त झाली ती बीज भाजूनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही, अशा प्रकारची ही स्थिती आहे. आणि हे दान मिळे आईते, आम्हाला हे जे दान मिळालं म्हणजे आमच्यापासून भिन्न पदार्थ होता आणि मग तो मिळवला असं नाही, तो आमचा आयता आहे. म्हणजे तो मुळात स्वतःसिद्ध आहे, सहज आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो की सहज मी आंधळा गा. आता हे करीत असताना आम्हाला ही स्थिती कशी प्राप्त झाली? टाकेली पात्र झोळी धर्म अधर्म आशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा ओळसा, न मागे भिका आता हाची झाला भरवसा, ओळली 17वी गा तिने प्रविली इच्छा. आता सांगतात हे करण्यासाठी आम्ही पूर्वी भीक मागत होतो. म्हणजे भीक मागत होतो म्हणजे विषयांच्या दारामध्ये आम्ही वनवन भटकत होतो. परंतु आम्ही या ठिकाणी टाकेली पात्र झोळी, आम्ही या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी पात्र असतं. ही जी जन्ममरणाची दारात आपण भीक मागत असतो किंवा जी जन्ममरण परंपरा प्राप्त करतो याचं कारण आहे हा अविवेक, विचाराचा अभाव. परंतु आम्ही हे अविवेकरूपी जे पात्र आहे ते पात्र टाकलं. आम्हाला एक माहीत झालं का कोणती गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे. विचारात जायते बोधा, विचारापासूनच आपल्याला खरं ज्ञान होतं. म्हणून आम्ही पहिल्यांदा हे विषयाच्या दारात भीक मागण्याचे जे पात्र होतं तेच आम्ही या ठिकाणी टाकून दिलं. नंतर झोळी टाकली. झोळी का टाकली तर झोळी म्हणजे कोणती तर ह्या विषयाची आसक्ती. मनुष्याला शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचविषय सुख देतील अशा प्रकारचे मनुष्य, विषया वाचून दुसरं कुठं सुख नाही. जर आपण विषय संपादन केले तरच सुख होईल, अशी जी भ्रामक धारणारूपी जी माझी झोळी होती ती झोळी पण मी टाकून दिली. भीक मागणाऱ्या पुरुषाजवळ पात्र पाहिजे आणि त्याच्याजवळ मागण्यासाठी झोळी पाहिजे ठेवण्यासाठी. आम्ही ही आसक्तीही टाकून दिली, विषयासक्ती टाकून दिली आणि अविवेकही टाकून दिला. आणि धर्म अधर्म अशा, आणि आम्ही धर्म करू त्याच्याद्वारा पुण्य निर्माण होईल, मग आम्हाला इहलोकाचे भोग किंवा परलोकाचे भोग प्राप्त होतील, किंवा अधर्माचा आम्ही त्याग करू त्यामुळं आम्हाला नरकादी योनी
तिर्यक योनी पशुपश्वादी प्राप्त होणार नाहीत. पण किती जरी कोणत्या योनी प्राप्त झाल्या, देवलोकामध्ये जरी गेलो, स्वर्गात गेलो किंवा इहलोकात राहिलो आणि त्या ठिकाणी आम्ही जर पाप पुण्य संपादन करून सुखदुःख मिळू असं जर म्हटलं, तर ही या ठिकाणी ही मिळणारी सुखदुःख आपलं हे पाप पुण्याची फलं ही आम्हाला शाश्वत मोक्षरूपी फल देणार नाहीत. म्हणून आम्ही पाप आणि पुण्य किंवा धर्म आणि अधर्म यांच्याही अतीत झालो. म्हणून म्हणतात की धर्म अधर्म टाकून दिलं. तसंच आम्ही आमच्या जीवनामध्ये आशा नावाचा जो पदार्थ होता की मला अमुक गोष्टीनं सुख होईल असं मानून आज नाही झालं तर पुन्हा पुन्हा त्याच विषयांच्या दारात जाऊन पुन्हा पुन्हा प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्याच्यापेक्षा काही अधिक प्रमाणात विषयभोग संपादन करून सुख होईल अशा प्रकारची जी आशा होती त्या आशेचाही आम्ही त्याग केला. कारण त्यांनी सांगितलं की सर्व आशाचा त्याग केल्याशिवाय आशायाम परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. या ठिकाणी आशा करणं या ठिकाणी हे दुःख आहे आणि नैराश्यतेला प्राप्त होणं हे सुख आहे. म्हणून आम्ही त्या आशेचाही त्याग केला. कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा ओळसा. आणि आमच्या जीवनामध्ये जो गलबला होता म्हणजे स्त्री पुत्र धन ह्या सर्वांचा आम्ही त्याग केला. आणि ही जोपर्यंत ह्या भोगांच्या ऐश्वर्यामध्ये आपण रमतो तोपर्यंत आपण त्रिगुणाच्या भोवऱ्यात सापडतो. म्हणजे सत्व रज आणि तम हे जे त्रिगुण आहेत त्यांचा वळसा म्हणजे त्यांचा जो भोवरा आहे त्या भोवऱ्यात सापडलेला मनुष्य केवढाही पैलवान असला तरी त्याला बाहेर येता येत नाही. त्याला उपाय सांगितलेला आहे की त्या भोवऱ्यातून बाहेर निघायचं असेल तर त्या भोवऱ्याचा जो तळ आहे तो काय करतो, वर येण्याचा प्रयत्न करतो आणि तो भोवरा त्याला पुन्हा खाली तळाला घेऊन जातो. त्यापेक्षा त्यांनी जितकी जो खोल बुडी मारावी का त्याच्या तळाला गाठावं. तळाला गाठलं की जेव्हा तो शेवटच्या टोकाला जातो जिथून हा भोवरा निर्माण होतो तर त्या भोवरा त्याला बाहेर फेकून देतो. तसं हे मायेचा अधिष्ठान असणारं जे ब्रह्म त्या ब्रह्मस्वरूपाचा आत्मत्वाने आपण जर निश्चय केला त्याच क्षणी ह्या संसाररूपी भोवऱ्यातून त्रिगुणांच्या ओळश्यातून आपण बाहेर पडतो. आणि तुकोबाराय म्हणतात की संतांच्या संगतीत राहिलो, सत्शास्त्राचा विचार केला मी आणि त्यामुळं न मागे भिका आता हाची झाला भरवसा. आम्हाला खात्री झाली की आता काही झालं तरी हे विषयांच्या दारामध्ये भीक मागायची नाही. आणि त्यामुळं मग आता विषयांच्या दारात भीक मागण्याचं थांबलं की कोहम मी कोण आहे, कथमिदम जातम हे कशापासून निर्माण झालं, कोवई कर्तास्य विद्यते ह्या जगताचा कर्ता कोण आहे, उपादानम किमस्त्यह ह्या जगताचं उपादान कारण कोण आहे, विचारो सोयम ईदृशः अशा प्रकारचा सदसद विचार, आत्मानात्म विचार, सत्यमिथ्या विचार, ग्राह्य त्याज्य विचार हे सर्व आमच्या ठिकाणी उत्पन्न झालं. आणि त्यामुळं ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा. आमच्या ठिकाणी 17वी जी जीवनकळा आहे, 17वी जीवनकळा पाहे आत्मा हा चिंतोनी. 17वी जीवनकळा म्हणजे आत्मा आणि तो आत्मा जो आहे तो ओळला म्हणजे आम्हाला प्राप्त झाला. म्हणजे ब्रह्मरूप आत्मा मी आहे किंवा आत्मरूप ब्रह्म मी आहे ही 17वी जीवनकळा सर्व ह्या जगताचं आणि जगतकारणाचं निरपेक्ष व्यापक अखंड सच्चिदानंद स्वरूप ते मी आहे असा माझा निश्चय झाला. याला म्हणतात की वळली 17वी गा आणि तिने पुरविली इच्छा. आणि ही 17व्या जीवनकळेनं माझी इच्छा पूर्ण केली म्हणजे आता मी काय झालं, कृतकृत्यतेला प्राप्त झालो. माझी इच्छा पूर्ण झाली म्हणजे याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली. आता ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला दाता घेऊनी छंद, घेऊनी आला दान निज तत्व निजबोध, स्वरूपी मेळविले नाव ठेवेला भेद. यामध्ये तुकाराम महाराज आपल्यासाठी एक सांगतात, आत्तापर्यंत आपल्याला असं वाटतं की जगातली सर्वात मोठी संपादन करण्याची वस्तू म्हणजे कोणती आहे, जीवनमुक्त अवस्था मुक्ती. तुकोबाराय सांगतात की या ठिकाणी ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद.
ऊर्ध्वमुख म्हणजे आपण म्हणतो ना, ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्रावरव्ययम. या ठिकाणी ऊर्ध्व मूल असं म्हटलेलं आहे. तर ज्याचं मूळ ऊर्ध्व आहे म्हणजे संसार रूपी वृक्षाचं ऊर्ध्वमूळ आहे, म्हणजे ते ब्रह्म हे त्याचं मूळ आहे. त्यामुळं ऊर्ध्वमुखे आळविला, इथं ऊर्ध्वमुख म्हणजे वर तोंड करून याचा अर्थ ज्या अधोगतीला नेणाऱ्या ज्या काही आपल्या धारणा आहेत किंवा जे विषय आहेत त्या विषयांचा परित्याग केला. आणि ऊर्ध्वमुख म्हणजे त्यांचं सर्वात असणारं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आहे ब्रह्मतत्व. आणि त्या ब्रह्मतत्वाचा आम्ही आळवणी केली. आणि ती आळवणी म्हणजे काय, 6 अहम. 6 म्हणजे ते जे ब्रह्म आहे ते ब्रह्म मीच आहे. ब्रह्म अहम अस्मी, अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे, ब्रह्मच मी आणि मीच ब्रह्म, असं जे ओतप्रोत चिंतन केलं. आणि त्यालाच म्हणतात की ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. आणि एक असं आहे की अनुहात ध्वनी आहे सकळा पिंडी. अनुहात ध्वनी जो आहे तो सारखा आपल्याकडे चालू आहे. सोहम शब्द जो आहे, सोहम हा जप नाही, तर सोहम ही काय आहे, वस्तुस्थिती आहे. आणि सोहमचं आपल्याला चिंतन करावं लागतं. ते ब्रह्म सच्चिदानंद आहे, माझा प्रत्येकात्मा सच्चिदानंद आहे, ते ब्रह्मव्यापक मी आहे आणि मी ब्रह्म आहे. ह्या चिंतनातून, ह्या ओतप्रोत चिंतनातून ब्रह्मविषयक परोक्षतेची आणि आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती निवृत्त होत असते. म्हणून काय ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. आरूप जागविला दाता घेऊनी छंद. या ठिकाणी मी काय केलं तर तो परमात्मा आहे तो आरूप आहे. नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला जागवलं म्हणजे काय, आरूप तर मी ब्रह्म आहेच, परंतु त्या ठिकाणी उरले उपाधी कारणे तेत्वा विचिले दर्शने. ज्ञान झाल्यानंतर जे ज्ञानोत्तर जीवन आहे, जे प्रारब्ध लेश किंवा अविद्या लेश म्हणून उरलेला आहे, अशा पुरुषाचं शरीर काय पडत नाही. अशा वेळेला तो परमात्मा तर आरूप आहे याचं मला ज्ञान झालं, परंतु सुद्धा त्या आरूप जागविला दाता घेऊनी छंद. या ठिकाणी असं जे आरूप आहे म्हणजे निर्गुण आहे, निराकार आहे, अवाच्य अनिर्वाच्य अशा स्वरूपाचं जे आहे ते जे परमात्म तत्व आहे त्याला आम्ही जागविला दाता घेऊनी छंद. आम्ही असा छंद घेतला आणि त्याला पुन्हा दाता रूपाने आम्ही पुन्हा जागवलं. म्हणजे ते जे आरूप आहे ते आम्हाला रूपाला आम्ही आणलं. कारण तुकोबाराय म्हणतात की आणिला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. त्या परमात्म्याला मी पुन्हा सगुण साकार केलं आणि माझ्या जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुढी. तोच परमात्मा जो आहे काय सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. अशा प्रकारचा तोच परमात्मा समचरणदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो अशा प्रकारच्या स्थितीला प्राप्त झालं. म्हणजे ही ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती जी आहे ती भक्ती हा सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाचं ह्या मानव जीवनाला दिलेली महान देणगी आहे. आणि ते सांगतात की स्वरूपे मिळविले. आणि तो परमात्माने काय केलं, घेऊन आला दान निज तत्व निज बोध. आम्हाला त्या परमात्म्याने पुन्हा काय केलं, तो परमात्मा आमच्या जीवनात आला आणि त्या परमात्म्याने तो जे सगुण भक्ती आम्ही केली तर ते जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा आली. आणि कृपा करून तो परमात्मा आमच्यासाठी सगुण साकार स्वरूपाने आला. आणि एवढंच त्या राहिला नाही तर सगुण निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे तव झालो प्रसंगे गुणातीत. त्यांनी आम्हाला स्वरूपी मिळविले, आपल्या स्वरूपामध्ये त्यांनी मिळून घेतलं. आणि त्यांनी दान कोणतं दिलं, निजतत्व निजबोध. आत्मस्वरूपाचं आम्हाला ब्रह्मरूपाने ज्ञान करून दिलं. आणि एवढं केलं मग स्वरूपरूपच करून टाकलं का, नाही, नावे ठेवेला भेद. आमच्यामध्ये थोडा भेदाचा काय केला, पडदा ठेवला. कशासाठी, तर या ठिकाणी देव आणि भक्त ह्या जो काही आनंद आहे, देवभक्त रूपाने आम्हाला जो आनंद जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्यासाठी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं त्याने आम्हाला दान दिलं. पण याच्यामध्ये त्यांनी वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत या रूपाने एका अंगी दोन्ही झालेसे निर्माण
देवभक्तपण स्वामी सेवा अशा प्रकारचं त्याने आम्हाला दान दिलेलं आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी म्हणून चालविला मागे येतील त्याशी मागोनी आली वाट सिद्ध ओळीची तैशी तरले तरती गा आणि काही विश्वासी. ह्या अभंगामध्ये सांगितलेले जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत जर आपण स्वीकारले याचा अंगीकार केला आणि हे माझे तुकोबाराय हे माझ्या खऱ्या कल्याणासाठी सांगतात आणि मी श्रद्धापूर्वक हेच सिद्धांत अंगीकार करीन एवढं जरी आपण केलं तरी आपल्या सगळ्या गाथेच्या अष्टादशाचं पूर्णपणे सार्थक होईल. अशा प्रकारचे हे शब्द आहेत. भले आपल्याला ही अनुभूती या जन्मात किंवा आत्ता आणि इथं अनुभवता आली नाही पण एक दिवस निश्चित येईल. अशा प्रकारचं ठोस भरीव आमच्या नारायण महाराजांनी सगळं सांगितलं ठोस भरीव ओतप्रोत अशा प्रकारचे जे सिद्धांत आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. मागोनी आली वाट सिद्ध ओळीची तैशी. या ठिकाणी सिद्ध ओळीची म्हणजे या ठिकाणी ओळ म्हणजे मार्ग किंवा संप्रदाय आणि ही वाट पूर्वीपासून चालत आलेली आहे. ही वाट जी आहे ह्या वाटेने आपण गेलो तर तरले तरतिगा आणि काही विश्वासी. ह्या मार्गाने जे गेले ना मार्ग दावनी गेल्या आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांते सौरसू निळा म्हणे आईशे संत कृपावंत सुखसिंधू. ह्या सुखसागर असणाऱ्या महापुरुषांनी आपल्याला हा मार्ग सांगून ठेवलेला आहे. या मार्गाने अनेक लोक तरुण गेलेले आहे. काय श्रद्धावान लभते ज्ञानम त्याच्यावर श्रद्धा ठेवली आणि ते ज्ञानाला प्राप्त झाले. अशा प्रकारचं परंतु याच्यामध्ये एकच आहे काय दृढ धरावा भाव वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव नागवन लागो निधी तो ठाव म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. आता हेच आपलं चरण आहे. तर वर्म ते एक आहे. याचं वर्म एकच आहे की दृढ भाव धरावा आपण त्याच्यावर अत्यंत श्रद्धा ठेवावी आणि जाणीव नागवन जर आपण आम्ही कुछ आहे आम्हाला काही कळत नाही का आमच्या एक स्वामी महाराजां एक मोठे विद्वान ज्ञानेश्वरी सांगत होते त्यांच्या इच्छेने सांगत असताना त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पण माझं असं मत आहे. स्वामी महाराजांनी सांगितलं आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं मत ऐकायला आलो तुमचं मत ऐकायला आलो नाही म्हणून आता आम्ही तुमचं उद्यापासून पोथी बंद ठेवतो म्हटले. याचा अर्थ काय हे जे जाणीव नागवण मला काही येतं ही एक प्रकारची मनुष्याची नागवण करणारी त्याची हानी करणारी अशी वस्तू आहे. म्हणून मनुष्याने संत जे म्हणतील ते संत जर ढगाला पर्वत म्हणतील किंवा पर्वताला ढग म्हणतील असे तुम्ही स्वतःच्या बुद्धीवर आतापर्यंत किती जन्म घेतले किती जन्म झाला फेरा नाही गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा वळसात भोव थोरा वळसिया. अशी तिथे एक जन्म कोरा एवढा घाला की संत जे म्हणतील त्यांच्या शब्दावरून मी माझा जीव ओवाळून टाकील. म्हणून म्हणतात की वर्म ते काय हे दृढ धरावा भाव जाणीव नागवन. आणि ही जी जाणीव आहे ना तुम्हाला वाटतं त्याला बुद्धी हुशारी चातुर्य तुमची जी बुद्धी आहे ही जाणीव नागवन ही वास्तविक तुमचा या ठिकाणी हानी करणारी फसवणूक करणारी वस्तू आहे आणि ते ठावं लागो निधी ती आपल्याला परमात्म्याचा ठिकाण कधीच सापडू देत नाही त्याच्यापासून आपल्याला दूर ठेवते. म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव. म्हणून तू काय कर म्हणतात संग टाकी शय बंधने याच्यापासून हे काय संग शब्द उत्पन्न झालेला आहे. तर तू फक्त संग हे आसक्ती टाकून दे. त्या पदार्थात राहिल्याने बिघडलं नाही पण आसक्तीमुळं खरी हानी होते. त्या पदार्थाच्या प्राप्तीनं हानी होत नाही किंवा त्याच्या निवृत्तीने हानी होत नाही त्याच्या आसक्तीने हानी होते. म्हणून आसक्ती टाकून दे आणि सेवी अद्वैत भाव. आणि हे जे अद्वैत स्वरूप आहे का त्या अद्वैत स्वरूपाचं तू सेवन कर अद्वैत स्वरूपामध्ये तू राहा. आणि तुला वाटत असेल दुसरे काही उपाय आहेत का तर हाची संती मागे केला उपावो. आत्तापर्यंत जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांनी हाच उपाय केलेला आहे. म्हणून तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही असं या अभंगामध्ये सांगितलं. आता दुसरा अभंग आहे भगवंता तुझ कारणे मेलो जिताची
राहिलं का? अरे हां, शब्द महत्त्वाचं राहिलं. तो म्हणजे शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याशी, मागोनी आली वाट सिद्ध ओळीचे तैशी, तरले तरतिगा आणि काही विश्वासे. अर्ध राहिलं सांगायचं की आपल्याला जेव्हा कोणती गोष्ट आहे ना, धर्म आणि ब्रह्म, पाप आणि पुण्य, स्वर्ग आणि नरक, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला कुठं दिसल्या का? दिसलेल्या नाहीत आपल्याला. तसंच ब्रह्म कोणाला दिसलं का? म्हणून धर्म ब्रह्म याविषयी जेव्हा निवाडा करायचा असतो तेव्हा आपल्या स्वतंत्र बुद्धीनं कोणत्या दुसऱ्या प्रमाणाने त्याचा निर्णय होत नाही. हे निर्णय करून देणारं वचन कोण आहे? तर अपौरुषे असणारा जो वेद, तो अज्ञान ज्ञापकत्वम, अज्ञाताचं ज्ञापन करून देणारा, अतिंद्रिय पदार्थाचं वर्णन करणारा, आपल्या जीवनाचं कल्याण करून देणारा, आपल्या जीवनातल्या हानीचा नाश करणारा, अशा प्रकारचा फक्त वेद आहे. आणि त्या वेद नावाचा जो ग्रंथ आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीचा पाठीचा कणा आहे. जसा पाठीचा कणा मोडला की मनुष्य भुईसपाट होतो, त्याप्रमाणे वेदाचं आज्ञाचं उल्लंघन केलं की ते मनुष्याचं जीवन हे नष्टप्राय होतं. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात शब्द हा बहुसार. तर तो वेदाचा जो अपौरुषेय वेदाचा जो शब्दराशी, असं म्हणतात की अपौरुषेय शब्दराशी, त्यालाच वेद असं म्हणतात. विद्रू लाभे सत्तायाम विचारे, आपल्याला आपला लाभ किंवा आपलं मूळ पद किंवा आपल्याला योग्य विचार जर प्राप्त करायचा असेल तर त्याला वेदाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की हा वेदातला जो शब्द आहे तो बहुसार आहे, म्हणजे अत्यंत श्रेष्ठ आहे आणि उपकाराची राशी, आणि उपकाराची राशी आहे म्हणजे तो खरा आपल्याला उपकार करणार आहे. म्हणजे आपल्या हृदयात उप म्हणजे जवळ प्रविष्ट होऊन आपलं कल्याणाचं कार्य करतो, असे ते वेदाचे शब्द आहेत. म्हणून आपण वेदाला प्रमाण मानलं पाहिजे. आणि हा जो आम्ही जे काय जीवनामध्ये म्हणून चालविला मागे येतील त्याशी, आम्ही हे जे वेदाचं प्रामाण्यच आम्ही सुद्धा मानलेलं आहे, जे मागे येतील त्याशी, म्हणजे जे आमच्यावर किंवा ह्या वेदावर दृढ श्रद्धा ठेवतील तर ते जर याचं अनुसरण करतील तर त्या ठिकाणी तरले तरतिगा आणि काही विश्वासी. अशा प्रकाराने ह्या आंधळा याचं आपण साधारणपणे चिंतन केलं. आता यानंतर 2 अभंग आहेत. भगवंता तुझ कारणे मेलो जिताची कैशी, निष्काम बुद्धी ठेली चळन नाही तयशी, न चलती हातपाय दृष्टी फिरली कैशी, जानता न देखोगा क्षर आणि अक्षराशी, विठोबा दान देगा तुझ्या सारिखे नामा, कीर्ती हे वाखानिली थोर वाढली सीमा. मनुष्याला कधीतरी एकांतात बसलं, स्वामी महाराज सांगायचे की 24 तासामध्ये 5 मिनिट तरी मनुष्य स्वतः एकटं बसावं. मी कोण आहे, कुठून आलो, त्यांनी अधिक वाचन नाही केलं, जप तप नाही केले, दानधर्म नाही केले, तरी किमान त्यांनी 5-10 मिनटं दिवसातले सगळं जग बुडालं, आता आपण आपलं एकटं राहू. आणि त्या एकट्यामध्ये त्यांनी विचार करावा की माझ्या जीवनात दुःख का, सुख का नाही, मी कोण आहे, मी नेमका कोण आहे, मी आलो कुठून, मला जायचं का, माझ्या जीवनातल्या हा मृत्यूचं उल्लंघन मी करू शकतो का, शोकाचं तरण मी करू शकतो का, असं शांतपणे विचार करावा. म्हणजे हळूहळू त्या माणसाची बुद्धी या ठिकाणी अंतर्मुख होत जाते. सगळी उत्तर तर काय आपल्या स्वतःला किती ध्यान केलं तर मिळत नाही एकट्याला, त्याला संत समागम आणि सत्शास्त्रामध्ये जावं वाटतं. पण हे सुद्धा अदृष्ट त्याला एकांतामध्ये त्याला प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज आपल्या अंतर्मुख वृत्तीमध्ये म्हणत आहेत की हे त्या मनुष्याला पश्चाताप वाटला पाहिजे. आपण जे करतो तो मार्ग चुकीचा असेल त्याच्यापासून आपली कशी निवृत्ती होईल. जे आदर्श संत एवढ्या मोठ्या महासुखाला प्राप्त झाले, असं त्यांनी काय केलं, मी काय केलं पाहिजे, अशा विचार केल्यानंतर आपली जी कैफियत आहे ती सुद्धा आपण जीवाने
जीवाला जरी सुखाचा मार्ग विचारला, दुःख निवृत्तीचा मार्ग विचारला, तरी एकादशीच्या घरी शिवरात्र, त्यालाच बिचाऱ्याला सुख नाही तर तो आपल्याला काय देणार आहे? शास्त्राचे विचार आपल्याला कळत नाही. म्हणून आपण एक तर देवाशी संवाद करावा किंवा देवमान्य आणि अनुभूती संपन्न असणारे संत यांच्या शरणागती करावी. आणि त्यामध्ये आपला विचार कसा असावा तर ते तुकोबाराय या ठिकाणी एक वस्तुपाठ म्हणून बोलत आहेत, भगवंताशी बोलत आहेत. हे भगवंता, तुझं कारणे मेलो जिताची कैशी. कैशी पाहणं कसं आहे आमची स्थिती. तुझं कारणे मेलो जिताची कैशी. आम्ही तुझ्यासाठी जर पाहिलं तर तुझं कारणे म्हणजे तुझी प्राप्ती व्हावी या रीतीनं जर पाहिलं तर आमची स्थिती अशी आहे की मेलो जिताची कैशी मेलो. आम्ही जिवंत असलो तरी मेल्यासारखेच आहे. कारण जिवंत माणसाने, जिवंत म्हणजे चैतन्य, त्याने चिद्रूप असणारा, आनंदरूप असणारा आणि सद्रूप असणारा जो परमात्मा त्याच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त झालं पाहिजे. आम्ही तर सगळे संसारामध्येच शेंडी सकट बुडालेलो आहोत. त्यामुळं जिवंत असूनही आम्ही मेल्यासारखेच आहोत. निष्काम बुद्धी ठेली चळन नाही तिची. आणि आमची बुद्धी निष्काम झाली. निष्काम झाली म्हणजे कामनारहित झाली असं सांगायचं नाही. आमची बुद्धी कुंठित झाली. नेमकं काय करावं, कसं करावं हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आमची बुद्धी जी आहे ती स्तब्ध झालेली आहे, कुंठित झालेली आहे. जणू काही ते बुद्धीला ज्ञान व्हायला पाहिजे, परंतु ज्ञानाऐवजी आम्ही अज्ञानाच्या सखोल गर्तेतच रात्रंदिवस उन्मज्जन किंवा निमज्जन करीत आहोत. आणि चळन नाही तिशी, तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. हालचाल नाही म्हणजे कोणती परमार्थाच्या दिशेने की मी सत्संग करावा, मी जप करावा, ध्यान करावं, श्रवण करावं, असं तिला कोणत्याही प्रकारची हालचाल तिच्यामध्ये नाही. न चलती हातपाय दृष्टी फिरली कैशी. आणि माझे हातपाय चालत नाही. आता हात रात्रंदिवस पायाला भोवरा भरल्यासारखा आहे, तरीसुद्धा हे हातपाय हालतात, पण ते व्यावहारिक दिशेने हालचाल करतात. परमार्थासाठी तीर्थयात्रा करावी आणि हात देवाचं पूजा करावी, डोळ्यांनी परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचं त्या ठिकाणी अवलोकन करावं असं वाटत नाही. त्यामुळं न चलती हात पाय दृष्टी फिरली कैशी. जाणता न देखोगा क्षर आणि अक्षराशी. आता हे विचारसुद्धा संत समागमात राहिलं असलं तरच हे विचार पुढे येतील, दुसऱ्यांनी येणार नाही. कारण इथं असं सांगतात की शास्त्रसंस्कार झाल्याशिवाय म्हणतो का, तर ते म्हणतात की जाणता गा, आम्ही जाणते आहोत म्हणजे व्यवहारातले जाणते आहोत, पण परमार्थातले आम्ही मात्र अडाणीच आहोत. न देखोगा क्षर आणि अक्षराशी. आम्हाला क्षर पुरुष जो सांगितलेला आहे म्हणजे आम्ही गीता ऐकत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही. त्यामुळं गीतेमध्ये सांगितलेला क्षरपुरुष म्हणजे हे सगळं जगदरूपी कार्य, अक्षर पुरुष म्हणजे त्याचं कारण असणारं अज्ञान, आणि उत्तम पुरुष म्हणजे त्या दोन्हींच्याही आतीत असणारं जे ब्रह्म, हे आम्हाला काही दिसत नाही, कारण ह्याचं आम्हाला ज्ञान नाही. म्हणून ते म्हणतात विठोबा दान देगा तुझ्या सारिखे नामा, कीर्ती हे वाखानिली थोर वाढली सीमा. तेव्हा देवा मी जेव्हा संतांच्या सहवासात बसतो त्यावेळेला मला असं एक लक्षात आलं की जर तू मला हे दान देशील तर, म्हणजे तू जर माझा अंगीकार करशील आणि मला योग्य दिशेने नेशील तर हे माझं जीवन घडू शकतं. तेव्हा तू काय कर, मला हे विठोबा तुझ्या नामासारखे दान देगा. तुझं नाव जे आहे, नाव म्हणजे काय आहे, विचा केला ठोबा म्हणून नाव ते विठोबा. या वी म्हणजे हे जे काही सामान्य ज्ञान आहे त्याला काय म्हणतात वी, आणि त्याला म्हणतात ठोबा, आणि त्याचं विशेष रूप जे आहे त्याला म्हणतात विठोबा. म्हणजे जे काही सामान्य ज्ञान आहे ते विशेष भावाला येणं. म्हणजे तू निर्गुण निराकार असणारा जेव्हा तू सगुण साकार स्वरूपात येतो म्हणून तुला विठोबा असं म्हणतात. किंवा विठ्ठल नावाची एक उत्पत्ती दिलेली आहे, विद धाती लाती ठाती शून्यान गृह्णाती ती विठ्ठला. हा जो अत्यंत नष्ट भ्रष्ट चांडाल देवद्रोही यालासुद्धा त्याच्या कल्याणाच्या मार्गाने नेऊ शकतो, त्याचा अंगीकार करू शकतो. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेतेही त्याने वंद्य केले. असा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा विठोबा हे तुझं जे नाव संतांनी ठेवलेलं आहे त्या नावासारखं तू या ठिकाणी आम्हाला कर. विठोबा ते दान आम्हाला दे, किंवा तुझ्या नामासारखे दान दे. किंवा तुझं नाम हे सर्वांना मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची असं सांगितलं तर माझ्या तोंडामध्ये तुझं नाम कायम नाचू दे.
नामाचं नृत्य माझ्या जिभेवर कायम होऊ दे, अशी त्याच्याकडं मागणी करतात. आणि हे करण्यासाठी हे तू करू शकतो, कारण कीर्ती हे वाखाणिली थोर वाढली सीमा. कारण तुझी जी कीर्ती आहे त्या कीर्तीचं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की भगवंताची जी कीर्ती आहे ती कीर्ती अपार अनंत अशा प्रकारची कीर्ती आहे. तुला जे षड्गुण ऐश्वर्य संपन्नता सांगितली त्याच्यामध्ये कीर्ती हे त्या ऐश्वर्याचं एक प्रतीक आहे. आणि त्याला थोर वाढली सीमा, त्याचं कीर्ती जी आहे ती अत्यंत वाढलेली आहे. आमच्या दृष्टीनं आमच्या जीवनामध्ये आम्हाला भोग घ्यावे वाटतात आणि भोगाच्यामध्ये जेव्हा ठेचा लागतात त्यावेळेला आम्हाला त्या भोगातून मुक्ती व्हावी असं वाटते. मग आता भोग घ्यावा कधी वाटतं, कधी मुक्ती व्हावी वाटतं. असं आमचं जीवन आहे. वास्तविक असं होऊ नये, पण आता काय करावं हा आमचा अनुभव आहे. म्हणून आता हे गोष्ट आम्हाला सत्संगतीत कळाली की भुक्ती मुक्ती तुची एक होशी सिद्धीचा दाता. ही भुक्ती म्हणजे भोग, शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचे आई किंवा पारलौकिक भोग. माणसाने इहलोकातले भोग असो किंवा परलोकातले भोग असो त्याच्यासाठी दुसरं काही साधन करण्यापेक्षा परमात्म्याकडूनच, जशी पतिव्रता स्त्री आहे त्याला जर अलंकार घ्यावा वाटला तर ती आपल्या पतीकडेच मागते, दुसरीकडे मागत नाही. तसं आपल्याला भोगावे वाटले तरीसुद्धा आपण कोणाकडे मागायचे? परमात्म्याकडं. आणि मुक्ती मागायची म्हटली तरी तीही परमात्म्याकडं. तुकोबाराय म्हणतात की भुक्ती मुक्ती तुची एक होशी सिद्धीचा दाता. ह्या सगळ्या अष्टमहासिद्धी वगैरे आहेत, किंवा सिद्धी म्हणजे आम्हाला ज्याची प्राप्ती करून सुख होईल असं वाटतं, अशी सगळ्या प्रकारच्या ह्या सिद्धी, अष्टमहासिद्धी, भुक्ती म्हणजे भोग, मुक्ती यांचा दाता कोण आहे? तूच आहेत. म्हणून मनोनी सांडवली शोक भय लज्जा चिंता. आणि त्यामुळं हे सर्व कोण करणार आहे? परमात्माच करणार आहे. आणि म्हणून मी माझा भार जो आहे तो सर्वस्वी भार तुझ्यावर टाकावा. आणि सांडवली शोक भय लज्जा चिंता. माणसाला जर परमात्म्यावर भार टाकला की त्याचं पहिली गोष्ट काय जाते? भय जातं. म्हणजे त्याला भीती वाटत नाही, त्याला शोक वाटत नाही, त्याला लज्जा वाटत नाही आणि त्याला चिंता वाटत नाही. जर आपल्याला शोक, भय, मोह आणि लज्जा आणि चिंता ह्या 4 गोष्टी भक्ताच्या जीवनात असतील तर याचा अर्थ आपली भक्ती अनन्य भक्ती झाली नाही. जसं आईच्या खांद्यावर बसलेलं मूल 7व्या मजल्यावर म्हणते तुला खाली टाकून देते, तो म्हणतो खुशाल टाक, कारण त्याला माहीत आहे की माझी आई टाकणार नाही. याचा अर्थ त्याला भय नाही, त्याला चिंता नाही, त्याच्याविषयीचं निर्भरता आहे. तसं सर्वस्वे त्याग केला धाव घातले आता. मी ह्या शोक भय लज्जा चिंता, मला माहीत आहे की मला मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. तूच ह्या सर्वांचा दाता असल्यामुळं मी त्यामुळे ह्या सर्वांचा त्याग केलेला आहे. सर्वांचा म्हणजे शोक भय लज्जा आणि चिंता. कारण धाव घातली आता, आणि मी धावत तुझ्या समोर आलेलं आहे अशा प्रकारचं सांगतात. कृपादान देई देवा येऊनी सामोरा आता. आता तू काय कर, मला हे कृपेचं दान दे. कृपा या शब्दाचा अर्थ आहे मी आता तुझा भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारचं आस्वादन घेऊन तू आता माझ्या समोर उभा ठाक. संसार सागर उगा भवदुःखाचे मूळ, जनवाद अंथरुण माझी केले इंगळ. इंद्रिय वज्रघाते तपे उष्णवरी ज्वाळ, सोशिले काय करू दुर्भर हे चांडाळ. माणसं काय करतात? आपलं दुःख जे आहे ना मनातल्या मनात झुरतात, चिंता करतात आणि ती चिंता त्यांना जाळत राहते. शास्त्रात काही सुभाषितकार सांगतात की संसाराची चिंता करणारा जो पुरुष आहे तर ती चिंता त्या मनुष्याला पावली जाळत असते आणि चिता मनुष्याला एकदा जाळते. असं स्वतः झुरत राहतो किंवा आपलं दुःख जे आहे ते दुसऱ्याला सांगत राहतो, जीवाला सांगत राहतो. त्यापेक्षा आपल्या जीवनातलं सुख असो किंवा दुःख असो याचा साक्षीदार आपलं इष्टदैवत पांडुरंग परमात्मा त्याला करून त्याच्याशी बोलत राहिलं तर पांडुरंगाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. आणि जिथं पांडुरंग परमात्मा आहे तिथं दुःख नाही, कारण तो काय आहे? तो पूर्ण काय घनीभूत सुख रूप अशा प्रकारचा आहे. उलट पांडुरंग सुखरूप आयसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. म्हणून आपल्याला सुख असो दुःख असो तर आपण आपल्या जीवनाचा साक्षीदार परमात्म्याला करावं. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात संसार सागर उगा भवदुःखाचे मूळ. हा संसार सागर हा ह्या भवदुःखाचं म्हणजे जन्ममरण परंपरेचं सर्वांचं मूळ आहे. परंतु नुसतं या ठिकाणी हे जे जन्ममरण परंपरा
प्रकारात दुःख मिळतं असं नाही. ह्या मनुष्य देहात आलं की जनवाद, लोकांचा अपवाद, लोकसारखे आपली निंदा, मत्सर, असूया, कलह आपल्याला अपवाद देत राहतात आणि ते लोक अपवाद हेच आणि माझी इंगळ अंथरुण केले. लोक काय साधं बोलत नाही. लोक तैसा लोक कदा धरवेना पतित पावना देवराया. या ठिकाणी जर परमार्थ करायला लागला किंवा परमार्थ करीत काय म्हणते हा आळशी आहे की नाही. आणि जर त्यांनी काहीच केलं नाही तर काय, हा संसारकरिता म्हणते हा दोषी, आळशी ताकता आळशी पोट पोसा असं त्याला म्हणतात. आणि अशा प्रकारचं हे लोकांचा जो अपवाद आहे, जणू काही इंगळाचं अंथरूण, खैराचं इंगळ तपतं त्याच्यावर झोपण्यासारखं हे लोक आम्हाला जेव्हा आमची निंदा करतात, आम्हाला दोषारोपण करतात, तेव्हा इतकं दुःख होतं. इंद्रिय वज्रघाते तपे उष्ण वरी ज्वाळ. आणि इंद्रिय जे आहेत ते वज्राघात, या ठिकाणी म्हणजे वज्र नावाचं जे हत्यार आहे ते अत्यंत मनुष्याच्या जीवनावर आघात केला तर त्याला मरणप्राय वेदना होतात. तशी इंद्रिय आमची विषयाकडे नेतात आणि त्याच्या ठिकाणी त्या मनुष्याला तपेवरी उष्ण ज्वाळ, अत्यंत दैदिप्यमान अशा ज्वालांनी त्याला काय करतात, संतप्त करतात. म्हणजे आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख आणि दैविक दुःख या तिन्ही दुःखांनी माझं जीवन होरपळत आहे. सोशिले काय करू दुर्भर हे चांडाळ. ते म्हणतात की हे आध्यात्मिक दुःख तर होतातच, परंतु या ठिकाणी आम्हाला मनाला जरी हे दुःख झाले तर सोशिले आम्ही त्याची सहन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु दुर्भर हे चांडाळ. परंतु आमचं हे जे मन आहे ते दुर्भर आहे आणि चांडाळ आहे. दुर्भर म्हणजे त्याला करिता भरोवरी दुराविषयी दुरी आणि भवाच्या पुरी वाहाविषयी. हे जे मन आहे काय काय करीतो या मना, परिनायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलत्या सवे धावे सैराट. असं आमचं मन आहे. आम्हाला अवगुण कळून येतात. माझे मज कळो येथे अवगुण काय करू मन अनावर, आता आड उभा राहे नारायणा दया सिंधुपणा साच करी. अशा प्रकारचं. आणि हे जे मन आहे हे अत्यंत चांडाळ आहे. म्हणजे ह्या मनाला चांडाळ का म्हणतात, मन जे मूळ आहे ते मन हे परमात्म्याचं स्वरूप आहे, परंतु ज्या वेळेला त्या मनामध्ये काम क्रोध हे दोष निर्माण होतात तेव्हा ते मन विटाळतं किंवा ते चांडाळ असं त्याला म्हटलेलं आहे. तीही लोकी तुझे नाम वृक्ष पल्लव शाखा, वेंगलो वरी खोडा भाव धरुणी टेका, जानवी नरनारी जागो धर्म लोका, पावती पुण्यवंत सोयी आमुचे हाका. आता अशा प्रकारचं इतकं भगवंताशी नातं आतूट जोडणारे तुकोबार आहे. हे कायमचे जीवदशेत राहतील का साधक दशेत राहतील का सिद्ध होतील, असा जो पुरुष आहे, अशी जी तुकोबारायांनी जी साधना केली, ह्या साधनेत तुकाराम महाराज अगोदर आपल्याला देवाकडं अशा प्रकारची प्रार्थना करीत असल्याचे दिसतात. पण तुकाराम महाराजांना जेव्हा भगवत कृपेने जगत कल्याणासाठी ही सिद्धावस्था प्राप्त होते त्यावेळेला अजून तुकोबाराय बोलतात बघा की ते म्हणतात तीही लोकी तुझे नाम वृक्ष पल्लव शाखा. आता तीही लोकी म्हणजे तिन्ही लोकांमध्ये, खरे हे तीन लोक या शब्दाचा अर्थ आहे काय त्याला म्हणतो आपण, मृत्यूलोक, स्वर्गलोक, पाताळलोक, हे तीन लोक आहेत. तर ते तिन्ही लोक हे त्रैलोक्य आहेत. परंतु जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही तीन अवस्था हे सुद्धा काय आहे, त्रैलोक्य आहे. तर त्रैलोक्य तुझे नाम वृक्ष पल्लव शाखा. या ठिकाणी वृक्ष आहे, पल्लव आहे आणि शाखा आहेत. पल्लव म्हणजे वृक्षाला पालवी फुटते आणि शाखा फुटतात. तर ह्या तिन्ही लोकांमध्ये म्हणजे ह्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये जेवढं काही हे विश्व आहे, तीन अवस्थेच्या पेक्षा विश्व म्हणून कोणताही पदार्थ राहत नाही. या सगळ्या विश्वाच्या अंतर्गत येतात. आणि यांचा मी तुझे नाम, ह्या तिन्ही लोकांमध्ये मी तुझ्या नामाचा आश्रय केला. म्हणजे सर्व ह्या तिन्ही अवस्थामध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती नाठवे आणि रूप पाहता आनंद साठवे, अशा प्रकारची स्थिती आहे की संतांच्या सांगण्यावरून मी कसाही असो पण मी ह्या सर्व विश्वामध्ये वृक्षाला जसं खोड आहे, पल्लव आहे, शाखा आहेत, त्याप्रमाणे जे जे काही दृष्टीला दिसतं हे सगळं
परमात्म्याचं स्वरूप आहे अशी संतांच्या सांगण्यावरून भावना केली आणि नामाचा आश्रय केला आणि पल्लव शाखा वेंगलो त्याच्यावर मी चढलो वरी खोडा भाव धरुनी टेका. आणि या ठिकाणी खोड म्हणजे याचं सर्वांचं मूळ खोड कोण आहे? परमात्मा आहे. त्या परमात्म्याच्या परमात्मरूपी खोडाचा मी आश्रय केला, टेका धरुणी म्हणजे त्याचा आश्रय केला. आणि जानवी नरनारी जागो धर्म लोका. आणि नरनारी माझ्यासमोर माझ्या पुढ्यात येणारे जे स्त्री आणि पुरुष आहेत त्या दोघांनाही मी त्या लोकात धर्म जागो, त्या सर्वांना मी धर्म सांगितला. म्हणजे धर्माचं निरूपण केलं की ती येतो अभ्युदय निश्रेय सिद्धी सधर्म वेदविहिता धर्म. किंवा या ठिकाणी नाम काय निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारी घडघडा, भुक्तिमुक्तीचा सवंगडा हा भवसिंधू तारक. अशा प्रकारे लोकांना सांगितलं की तुम्ही काही करू नका, सारखं नाम घ्या, हे नामच तुम्हाला तारक आहे असं लोकांना सांगितलं. परंतु पावती पुण्यवंत सोयी आमुची हाका. आम्ही जरी किती लोकांना रात्रंदिवस हाका मारल्या की आता जागा रे भाईनो जागा, परंतु देव घ्या फुका, देव घ्या फुका. परंतु लोकांनी जे पावती पुण्यवंत सोयी पुण्यवंत पावती, आमच्या मार्गाने कोणीतरी पुण्यवान लोक आहेत तेच आमच्या हाकेला प्रतिसाद देतात आणि ह्या साधनावर आरूढ होतात. आता असं झालं म्हणतात की नाठवे आपपर आता कायबा करू, सारिका दोई सवा हरपला विचारू, घातला योगक्षेम तुझा आपुला भारू, तो कया शरणागता देई अभय करू. ज्या वेळेला मनुष्य काही प्रमाणात आपण जेव्हा आपले लोक लवकर कीर्तनकार का होतात की त्याचं कारणच असं आहे की बालपणामध्ये कौमार आचरित प्राज्ञ, लहानपणामध्येच त्यांना ह्या धर्माची गोडी लागली आणि त्यामुळं ह्या भजनानंदाचं आस्वादन किंवा श्रवणादी साधनांचं केलेलं अनुष्ठान याचा आनंद ते मन अत्यंत शुद्ध स्वरूपात असतं. मुळातच ते बालभावामध्ये असल्यामुळं त्याला लवकर आकलन होतं आणि आनंदाची अभिव्यक्ती होते. आणि त्याचंच फल म्हणून त्यांना आनंद भोगत असताना त्या आनंदाला दृष्ट लागते आणि आपण जगाच्या उद्धारासाठी आलो असं त्यांना लवकरच या ठिकाणी हळूहळू त्याचं भ्रमात रूपांतर होतं. आणि म्हणून अशा प्रकारची स्थिती आहे. त्याचं जणू काही एक प्रातिनिधिक रूपामध्ये ही एक वृत्ती मनुष्याला घातक आहे की आपण कोणी जगाचे उद्धारक आहोत असा तो भ्रम होतो. तर तसं तुकाराम महाराज म्हणतात की या ठिकाणी नाठवे आपपर आता कायबा करू. देवा तुझ्या कृपेने आता हा आपला आहे आणि हा परका आहे, हा श्रेष्ठ आहे आणि हा कनिष्ठ आहे असं आम्हाला काय आठवत चुकणार नाही. सगळे आपले आहेत असं वाटतं आणि आपल्या लोकांना आपल्याला ज्याने आनंद होतो ते लोकांना दिलंच पाहिजे अशा प्रकारचं वाटतं. सारिका दोही सवा हरपला विचारू. आणि आम्हाला कधीकधी लोकांच्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा लोक संसारात मशगूल झालेले असतात. तर त्यामुळं त्या संसारात काही सुख असतं का? ज्या अर्थी लोक धनामध्ये रात्रंदिवस धनार्जन करण्याचा प्रयत्न करतात, शब्दस्पर्शादी विषय भोगतात. याच्यासाठी इथे काय आनंद असावा त्याच्याशिवाय कोणी जाईल का? याचं कारण काय आहे, जिथं आनंद असतो तिकडंच मनुष्याची प्रवृत्ती होते. अशा ह्या ज्या वेदांतातल्या प्रक्रिया आहेत त्या व्यवहाराकडे प्रवृत्त करतात. आणि म्हणून म्हणतात नाठवे आपपर आता काय वा करू. मला आपपर काही वाटत नाही, सगळे आपलेच आहेत असं वाटतं. आणि सारिखा दोही सवा हरपला विचार. हळूहळू माझा विचार जो आहे तो विचार हरपला म्हणजे संपुष्टात यायला लागला. कोणता? दोही सवा, दोन्ही बाजूनी, की आता संसारही केला पाहिजे आणि परमार्थही केला पाहिजे. किंवा संशयापन्न होतो, संसार करावा की परमार्थ करावा. वास्तविक केवळ परमार्थात रंगलेली वृत्ती होती, परंतु या ठिकाणी लोक तैसा लोक कदा धरवेना अशा प्रकारची स्थिती आहे. त्या लोकांच्यामध्ये दोही सवा विचारू हरपला, दोन्ही बाजू. मग मला नीट संसारही करता येईना आणि परमार्थही करता येईना. मी अगोदर म्हणत होतो संसार परमार्थ साधवी काय संपादिन दोन्ही एकही निदानी न घडे त्याशी, दोन्ही पेवावरी ठेव जाता हात होय अपघात शरीराचं
होय अपघात शरीराचा, तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. अशा प्रकारचा विचार होता. परंतु ह्या लोकांच्या मध्ये राहत आल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, असं वाटायला लागलं. धन्य बाया आयशा नारी, घरी दारी नांदते, अशा प्रकारचा विचार आला. असं सांगतात, सारिखा दोही सवा हरपला विचारू गाता, पण देवा तुझी कृपा, मी पुन्हा सावध झालो. अरे आपलं स्वतःचं परमार्थाचं योग आणि क्षेम करणं आवश्यक आहे. लोकांचा उद्धार करण्यासाठी आपला जन्म नाही, ते अवतारी कुटीतल्या पुरुषांचं कार्य आहे. आपल्याला देवाने काही सर्टिफिकेट दिलं नाही. स्वप्नात देखील येऊन तू कीर्तन प्रचारांच्याद्वारा जागृती कर, असं काय आपल्याला सांगितलेलं नाही. म्हणून आपला योगक्षेम, आपल्या परमार्थाचं अप्राप्त असणाऱ्या वस्तूची प्राप्ती आणि प्राप्ताचं संरक्षण करणं, हे जी गोष्ट आहे. पण हे तरी लोक करतील का आपल्याला? लोक नाही करू शकणार. आपल्याला हा परमात्माच साह्य झाला पाहिजे. तव साह्य झाला हृदय निवासी. म्हणून त्या हृदयावस्था असणाऱ्या परमात्म्याला, हे भगवान तुझं योगक्षेम आपला भारू घातला, मी तुलाच आपला भार घातलेला आहे. आणि तुकया शरणागता देई अभय करू. आणि तुकोबाराय म्हणतात, मी तुला शरणागत झालेला आहे, तेव्हा मला तू अभय कर दे, अभयाचा आश्वासन दे, की तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे आपण आपल्या परमार्थाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करावा. लोकोद्धाराची गोष्ट गवू नये. स्वामी महाराज सांगायचे की ते त्यांच्या गावी शेतीवर राखण राहायचे दिवसभर आणि संध्याकाळी गावात जायचे. त्यांच्या गावामध्ये ह्या मद्यपान म्हणजे मद्य तयार करण्याच्या मोठे म्हणजे ते भट्ट्या होत्या. आणि ते जाताना त्यांचं एक दबदबा होता, कारण ते एक आदर्श महापुरुष संत पुरुष होते. त्यामुळे ते लोक त्यांना जाताना पाहिलं की खाली मान घालून आपले थोडा वेळ शांत राहायचे. कोणी जवळ असेल तर बंद करून लांब जाऊन थांबायचे. ते स्वामी महाराजांना वाटलं की हे लोक आपलं सर्व, आपल्याला हे लोक मानतात, पण यांचा उद्धार करायचा, हे आपण बंद करायचं. म्हणून त्यांना ते सांगायचे, याच्यातून पातक निर्माण होतं, तुम्ही कष्ट करा, पैसे मिळवा. परंतु ते लोक म्हणजे, बघू स्वामीजी, आता सध्या तर आमचं पोटपाणी याच्यावरच आहे. तर ते स्वामी महाराज त्यांना नेहमी सांगायचे. एक दिवस स्वामी महाराज एकदम, ते स्वातंत्र्य सैनिक होते, बलदंड शरीर होतं, एकदम त्या सगळ्या लोकांचा समूह तिथं असताना ते भट्ट्या पाडणाऱ्यांच्या तिथं गेले. म्हणे, खबरदार, जर उद्यापासून इथं जर तुम्ही दिसले तर अजिबात हे करायचं नाही म्हणे. याच्यामुळं तुम्ही एकतर तुमचं अकल्याण आहे, लोकांनाही हे व्यसनाची सवय लागते. उद्यापासून दिसले तर खबरदार. दुसऱ्या दिवशी स्वामी महाराज परत आले. ते विसरूनही गेले होते, पण त्यांनी एका आपलं त्यांना दम भरलेला होता. तर तीच लोक रस्त्यात आडवी झाली. म्हणणे, स्वामी महाराज, तुम्ही काल आमच्या आप्पा म्हणत होते त्यांना, तुम्ही काल आम्हाला म्हणत होते येत का, तर काल आम्ही ऐकून घेतलं. आता जर तुम्ही म्हटले तर तुम्हाला आम्ही खाली आडवे पाडून तुमच्या तोंडात होतो म्हणे. असं म्हटल्यावर स्वामी महाराजांनी सांगितलं, मी तुमच्या पुढं माघार घेतो, तुमचं चालू द्या, मला सवड द्या, आता मी तुम्हाला म्हणणार नाही. याचा अर्थ ओकतैसा लोक कदा धरवे ना, अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून मनुष्याने पहिल्यांदा आपल्या आत्मोद्धाराचा प्रयत्न करावा. लोकोद्धार जे आहे, तर जसं नदी समुद्राला मिळायला जाते, जे वृक्ष नदी काठावर असतात त्यांचंही पोषण करते, परंतु 10 किलोमीटर बाहेर असणाऱ्या वृक्षांना त्याचा उपयोग होत नाही, त्यांनाही तिची आवश्यकता वाटत नाही. त्याप्रमाणे हे तुकोबाराय म्हणतात, घातला योगक्षेम तुझा आपुला भारू, तुकया शरणागता देई अभय करू. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला शरण झालेलो आहे, हे देवा तुम्ही आम्हाला अभय कर द्या, म्हणजे आम्हाला आश्वासन द्या, असं सांगतात. आता या ठिकाणी हा शेवटचा अभंग आहे. देशवेश नव्हे माझा सहज फिरता आलो, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा मुकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, आता माझी करी चिंता दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संता, चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती, न देखो काय झाले कान तरी ऐकती, बैसलो संधिभागी तुझ धरुणी चित्ती, भाकितो करुणागा जैसा सांडीला ठाव, न भरेची पोट कधी नाही निश्चळ पाव, हिंडता भागलोगा लक्ष 84 गाव, धरुणी राहिलोगा हाची वसता ठाव,
भरवसा काय आता कोण आणि अवचिता, तैशीच झाली कीर्ती तया मज बहुता, म्हणून हाक मारी हाका सोयी पावे पुण्यवंता, लागली भूक थोरी तुची कृपाळू दाता, संचित सांडवले काही होते ते जवळी, वित्त गोथ पूत माया तुटली हे लागावळी, निष्काम झालो देवा होते माझे कपाळी, तुका म्हणे तुचे आता माझा सर्वस्वे बळी. मनुष्याने आताच आपण सांगितलं की आपण कोणाशी बोलण्यापेक्षा मनुष्य मनोरुग्ण का होतात, तर त्या ठिकाणी धन गेलं जड तर त्याचं चिंतन करताना मनोरुग्ण होतात, प्रिय व्यक्ती गेली तरी मनोरुग्ण किंवा शोकाने व्याकुळ होतात. याच्याऐवजी हेच आपलं शोक, दुःख, मोह जे आपले आहेत हे जर भगवंताला आत्मनिवेदन रूपाने सांगितले तर भगवंत हा आपला माता आहे, आपला पिता आहे, आपला बंधू आहे, आपलं सर्वस्व आहे आणि आपण त्याची खरी संतान आहोत. तेव्हा तो परमात्माच खरा आपल्याला ह्या सुखदुःखाच्या सागरातून तारून नेतो. म्हणून मनुष्याने काही नसलं तर मी जे बोलतो हे देवाशी बोलत आहे असं जर केलं तरीसुद्धा त्याला फार लवकरात लवकर समाधानात राहू शकतो. तुम्हाला काही तक्रार सांगायची, तुकाराम महाराज देवाशीच भांडतात, जनाबाई देवाशी भांडते, नामदेवराय देवाशी भांडतात, भांडायचं झालं तरी देवाशी भांडावं. तसं या ठिकाणी आता तुकोबाराय पर्वचा देता देवासमोर या ठिकाणी तुकाराम महाराज इथं मागं नुसतं आंधळं पाहिलं आपण, परंतु या ठिकाणी आंधळा, पांगळा, मुका, बहिरा याच्यामध्ये तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये आपल्या ठिकाणी अंधताही घेतात आणि पांगुळतात. मी नुसतं आंधळाच आहे नाही तर मी पांगळा पण आहे, अशा प्रकारे इथं आंधळा आणि पांगळा भागवतामध्ये वर्णन केलं आहे की ज्याच्या ठिकाणी विवेक नाही त्याला पांगळा म्हणतात आणि ज्याच्या ठिकाणी वैराग्य नाही त्याला ज्याच्या ठिकाणी वैराग्य नाही त्याला पांगळा म्हणतात आणि ज्याच्या ठिकाणी विवेक नाही त्याला आंधळा असं म्हणतात. मी आंधळा आहे आणि पांगळा आहे म्हणजे विवेक वैराग्याने हीन आहे. माझ्याजवळ विवेकही नाही आणि वैराग्यही नाही. आणि इथं तर पाहिजे परमार्थात विवेकासहित वैराग्याचे बळ, धडधडीत ज्वाळ अग्नी जैसा. माणसाचं जीवन हे ना अंध पंगू न्याय म्हणून सांगितलेलं आहे सांख्य सिद्धांतामध्ये. तर त्याच्यामध्ये अंध पंगू न्याय म्हणजे काय, एक आंधळा मनुष्य आणि एक पांगळा मनुष्य आहे आणि त्यांना कोणी सांगितलं की आमच्या ठिकाणी धन आहे, त्या आंधळ्या पांगळ्याला सांगितलं हे समोर दिसतं इथं धन आहे आणि आंधळ्याला सांगितलं पण आंधळ्याला दिसत नाही आणि पांगळ्याला तिथपर्यंत जाता येत नाही. मग त्यांना धन मिळवायचं असेल तर उपाय काय आहे की त्या पांगळ्या मनुष्याने सांगायचं तू घे मला खांद्यावर आणि तू खांद्यावर घेतलं की मी तुला रस्ता सांगतो आणि मग ते धन आपल्याला दोघांनाही वाटून घेऊ. तसं मनुष्याने जीवनामध्ये विवेकासहित वैराग्याचे बळ, त्यांनी परमार्थामध्ये ज्या माणसाला विचार कमी आहे तो काय आहे, पांगळा, आणि तो आहे आंधळा. ज्याच्या ठिकाणी वैराग्य कमी आहे तो आहे पांगळा आणि विवेक कमी आहे तो आहे आंधळा, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. म्हणून ह्या अंधपंगू न्यायाने या ठिकाणी राहावं. आता मी आंधळा आहे आणि पांगळा आहे असं पाहून तुकोबाराय देवाशी संभाषण करतात की देशवेश नव्हे माझा सहज फिरत आलो. हा देशही माझा नाही आणि हा वेशही माझा नाही, पण मी सहज फिरत आलो. हा वेश म्हणजे हे जे मृत्यूलोक आहे हे माझं नाही, मी वास्तविक, मला जन्म नाही मरण नाही अशा मुळं अजन्मा अमर स्थितीतला मी. परंतु आणि वेश म्हणजे हे मनुष्याचं शरीर झालं. हे काय, ह्या सृष्टीचक्रामध्ये मला अनेक वेळा आलं आणि गेलं, 84 योनीमध्ये मी भटकत आलो. हा देशही नाही आणि वेशही नाही, पण सहज फिरत आलो. हे मनुष्य शरीर मला का प्राप्त झालं, आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा त्याप्रमाणे कागत्याली न्याय पावलो हा देह कागत्याली न्याय, न घडे उपाय घडू आले. आता करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो. आता मी कोणावर सत्ता करू आणि मग म्हणजे मी स्थिर राहील, कुठेतरी स्थिर राहण्यासाठी कोणावर सत्ता करू. माझ्या स्वतःच्या बुद्धिबलावर मी स्थिर राहू शकतो का, माझ्या मनोबलावर, माझ्या नातेवाईकांच्या द्वारा, धनाच्या साह्याने, कीर्तीच्या साह्याने कुठेही मला स्थिरता मिळाली नाही. हा माझा अनुभव आहे. आणि हे जे काही मला वाटतं की मी लात मारील तिथं पाणी काढेल, जे पदार्थ पाहिजे तो मी मिळवीन, पण पाय डोळे म्हणता माझे ते काही सामोकलिलो. जे माझे पाय माझे डोळे म्हणतो ते डोळे त्या ठिकाणी एक दिवस त्यांना तिमिरासारखा आजार होतो तर एका
एका माणसाचे 2 माणसं दिसतात किंवा बटबटीत डोळे हलवतो पण त्याला समोर काहीच दिसत नाही. माझे पायी तसेच आहे. समोर सर्प आला तरी मला उठून चालता येत नाही. पाय आणि मी म्हणतो का माझे डोळे आणि माझे पाय, माझे डोळे आणि माझे पाय, तर माझ्या म्हणणे ऐकलं पाहिजे ना, तर ते ऐकू शकत नाही. तेही काही सामोकलेलं त्यांनी मी पुष्कळ माझ आहे म्हणतो पण ते मात्र माझा त्याग करून जातात. तेही काही सामोकलेलं. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आता मी परदेशी झालेलो आहे म्हणजे माझा स्वदेशातही मी नाही, म्हणजे मी परदेशात गेलेलो आहे. म्हणजे प्रकादेश म्हणजे कोणता? मी परमार्थ रूपाने सच्चिदानंद असताना ह्या असं जड दुःखरूप अशा देवभावाला मी प्राप्त झालेला आहे, परतंत्र झालेला आहे. तेव्हा देवा आता मी कशाला कोणाकडं मागू? आता माझी करी चिंता दान देई भगवंता, पाठीपोटी नाही कोणी निरवी सज्जन संता. हे सगळं आपण आता सकाळी थोडं चिंतन केलं की माणसाला जर खरोखरच जीवनाचं कल्याण करायचं असेल तर त्याने हे गाथेचं किमान 20 अभंग दररोज वाचावं आणि त्याचा अर्थ करण्याचा प्रयत्न करावा. आणि काही नाही झालं तर हे मंत्र आहेत, हे मंत्राचे 2 गोष्टी आहेत. मंत्राचा अर्थ समजून केलं तर आणखी उपयोगिता आहेत, परंतु नाही केलं तरीसुद्धा या ठिकाणी पाठकाशी गीता पाठकाशी असे फळ अर्थज्ञाची सरीशे, गीता माऊली नसे जाणेताने. गाथेला स्तनपान करणारा मुलगा आणि जो आता खायला लागलेला आहे, स्तनपानापासून दूर केलेला मुलगा वेगळा नाही. तसं जगद्गुरू तुकाराम महाराज आहेत, त्यांचे जे वाणी आहे हे नुसतं मंत्राचं उच्चारण केलं तरी तेवढंच फल त्याला प्राप्त होतं. म्हणून आपण फक्त हे पेपर, फोन किंवा मोबाईल याच्यापेक्षा वर्तमानपत्र याच्यापेक्षा गाथेची 4 पानं वाचावी आणि तेवढंच आपल्या तुकाराम महाराजांनी जे बोलतात ते बोलणं जे आहे ते पांडुरंगापुढं चाललेलं आहे असं जरी आपण समजलं तरी आपली सगळी चिंता दूर होईल. आणि मनुष्याला बरं दुसरा उपाय नाही. जगात किती तत्त्वज्ञान आहे, किती साधना आहेत, किती मंत्रशास्त्र आहेत, तंत्रशास्त्र आहेत. आपल्याला एकच मंत्रशास्त्र तंत्रशास्त्र आपलं जीवनाचं सगळं शास्त्र म्हणजे तुकोबार आहेत. आणि ह्या गाथेचं जर आपण बरं मराठी भाषा आहे, अलीकडचे शब्द आहेत, ज्ञानेश्वरीसारखा अमृतानुभवासारखा त्रास नाही काही. 300 वर्षापूर्वीची भाषा आहे, जवळजवळ आजही बरेचसे शब्द प्रचलित आहेत. म्हणून आता माझी करी चिंता दान देई भगवंता, हे देवा तू माझी चिंता कर आणि मला दान दे. पाठीपोठी नाही कोणी, मला पाठी कोणी नाही म्हणजे माझ्या अगोदरही कोणी नाही, म्हणजे मला आईवडीलही नाहीत. बरं नसले तर मुलं बाळं, पोटी कोणी नाही म्हणजे मला मुलं बाळं नाही, आईबाप नाही, असं कोणीच नाही. मग आता तू देवा काय कर? तर त्याला म्हणतात की देवा तुझं स्वरूपही माझ्या काय बरोबर राहील असं नाही. तुझं प्राप्ती काय आहे की त्यांनी सांगितलं की परिया दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे उपाय न सरती. या ठिकाणी सोन्याचे पर्वत करती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. तुझे पाय पण दुर्लभ आहे, पण तुझी स्वरूप असणारी जे संत आहेत ना, तर निरवी सज्जन संता, त्या संतांच्या पदरात मला घाल. नाम त्यांचं देववश्य चित्ती, त्यांची घडावी संगती. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती. न देखो काय झाले कान तरी ऐकती, बैसलो संधिभागी तुझं धरुणी चित्ती. आता मला असं वाटतं की मी माझ्या मनाने काही वाटचाल करील, परंतु मला माझ्या मनामध्ये अतिशय भीती वाटते की मी ह्या मार्गाने गेलो तर निश्चित माझं कल्याण होईल की नाही. उलट मी ज्याप्रमाणे समजतो त्या समजुतीवर अजूनपर्यंत ज्या लोकांनी वाटचाल केली ते बहुत जन गेले नाही आले मागुती. ते कुठे गेले त्यांचा तपाससुद्धा लागलेला नाही. आणि न देखो, जरी आज आपल्याला ते दिसत नसले परंतु पुराणांमध्ये शास्त्रांमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. कान तरी ऐकती, बैसलो संधिभागी तुझं धरुणी चित्ती. मी एकच झाले की मला एवढं कळतंय की येची देई घडे देवाचे भजन आणि काही हे ज्ञान नाही कोठे. म्हणून मी संधिभागामध्ये म्हणजे ह्या मनुष्य देहामध्ये तुझं नाम घेत तुझं चिंतन करीत मी तुझं चित्तात धारण करून काळकंठित आहे. आणि आता भाकितो करुणागा जैसा सांडीला ठाव, न भरेची पोट कधी नाही निश्चळ पाव. हिंडता भागलोगा 184 गाव, धरुणी राहिलोगा हाची वसता ठाव. आता मला एक आहे, मी तुला फक्त करुणा भागतो, विनंती करतो. जैसा सांडीला ठाव, जसं मी माझं गाव म्हणजे मूळ स्वरूपापासून मी च्युत झालो, माझं मूळ जे गाव आहे ज्ञानदेवा घर चिदानंदी, त्याला सोडलं, तशापासून मी एक करत आहे, तुझी करुणा भागत आहे. आणि माझ्या मनाने जे उपाय केले तर ते सगळे
अपाय झाले, न भरेची पोट कधी. कधी मी केलेल्या उपायाने आणि मला प्राप्त झालेल्या विषय सुखाने मी कधीच तृप्त झालो नाही आणि नाही निश्चळ पाव. माझा पाय कधी स्थिर राहत नाही, सारखा पायाला भोवऱ्यास बांधल्यासारखा मी ह्या सुखाच्या शोधात आहे. परंतु हिंडता भागलोगा, मी जरी रात्रंदिवस वन भटकत असलो तर मला केवळ सीन भाग झालेला आहे आणि लक्ष 84 गाव, 84 लक्ष योनीमध्ये मी सारखा या योनीतून पुनरपी जननम पुनरपी मरणम असा माझा प्रवास चालू आहे. म्हणून राहिलोगा हाची वसता ठाव. म्हणून मला आता एवढंच करायचं का परमात्मा हाच खरं माझं राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून आता मी तुझे पाय घट्ट पकडून या ठिकाणी तुला शरणागत झालेलो आहे. भरवसा काय आता कोणा आणि अवचिता, तैशीच झाली कीर्ती तया मज बहुता. मनवनी मारी हाका सोयी पावे पुण्यवंता, लागली भूक थोरी तुची कृपाळू दाता. कोणता अभंग आहे? देशवेश नव्हे माझा. तर या ठिकाणी आता सांगतात की आता मला असं वाटायला लागलं की मी हे जे मला आता कोणीतरी भीक देईल. लागली भूक थोरी तुझी कृपाळू. आता मला कोणीतरी अकस्मात भीक आणून देईल याचा तरी काय भरोसा आहे. संसारा माणसांच्या जवळ जर मी दान मागायला गेलो, भीक द्या म्हटलं तर म्हणता पुढच्या घरी जा, म्हणजे ते मला चूक देतील अशा प्रकारचं काही मला वाटत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हाका मारत आहे. म्हणून पुण्यवान संतांच्या पदरात मला घाल हीच माझी विनंती आहे. आणि मला ह्या सुखाची फार भूक लागलेली आहे. मला हे निर्विषय व्यापक अविनाशी सुख मिळावं असं मला वाटतं. आणि माझी भूक शांत करणारा कृपाळू दाता केवळ तूच आहेस असं सांगतात. आता यानंतर सांगतात, संचित सांडवले काही होते ते जवळी, वित्त गोत पुत माया तुटली हे लागावळी. निष्काम झालो देवा होते माझे कपाळी, तुका म्हणे तुची आता माझा सर्वस्वे बळी. आता माझ्याजवळ जे काही संचित उरलं होतं, संचित सांडवले काही होते जे जवळी, जे संचित होतं ते भोगून माझं संपलेलं आहे. परंतु या ठिकाणी धन, माझे नातेवाईक, स्त्री पुत्र, धन हे सर्व माया आहे आणि यांचा संबंध मी सोडलेला आहे. त्यामुळं आता मला असं वाटतं की यांचा काही आश्चर्य करायचा नाही. मी आता निष्काम झालेलो आहे. यांच्याची कोणत्याही प्रकारची यांच्यापासून इच्छा किंवा कामना माझ्या अंतःकरणात राहिलेली नाही. निष्काम झालो देवा होते माझे कपाळी. आता मी काय करतो, तुका म्हणे तूची आता माझा सर्वस्वे बळी. त्या आता प्रकाराने माझा सर्वस्व बलवान किंवा माझा पोशिंदा किंवा भरण पोषण करता तूच एकटा आहेस असं मला वाटतं. मी तुला आता शरण झालेलो आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. असं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय परमात्मा पांडुरंगापुढं आपलं आत्मनिवेदन ह्या आंधळा पांगळा आणि आपली असणारी सद्यस्थिती याचे वर्णन करणारे ह्या 3 अभंगाचं आपण यथाशक्ती यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा. पुढील सत्र